एक एक पाकळी 30 वर्षापूर्वी एकच पाकळी होती. उमलू नये कळी आणि मग एक एक गाणं होत गेलं. येते फुलून फुल उभा बाग बहरतो, दिन संपती असे क्षण पाखरू जसे, शोधित ते ठसे माणूस वाढतो, माणूस वाढतो. हा व्यवसाय मला कधीच वाटत नाही, ते वेड वाटतं. आणि व्यवसाय आणि वेड याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो की व्यवसायात चढउतार येतात, तुमचं जे वेड असतं त्याच्यात चढउतार येतच नाही. म्हणजे तू लांब गेल्यामुळे मला त्रास होतोय हे एका वाक्यातही सांगता येतं, पण मग ते असे दूर जाणे तुझे सोसवेना, मला एकट्याला जिणे कंठवेना. आशाताई फार सुंदर वाक्य बोलतात, जिस जमी पे पाव रखने के लिए खुदा भी डरता है, हा सिर्फ पागल पाव रखता. अशी आमच्या दीदीची गाणी आहेत, असं त्या म्हणल्या. पुलं मला म्हणले की नमस्कार, मी PL देशपांडे बोलतोय, तुमची लहान मुलांची गाणी ऐकली, विंदा माझे फार आवडतात, पाडगावकरांची पण मला गाणी फार आवडतात, तुम्ही समोर बसून मला ही गाणी कधी ऐकवा. थोडं ब्रॉडर येऊन विचारतो, कलेमध्ये क्लास आणि मास असा भेद असतो का? ज्या कवितेला नुसतं कविता म्हणून नमस्कार करावा तीही उत्तम असते, त्याला संगीतकारांनी असं करून जरी वृत्तातली असेल तरी प्रत्येक वृत्तातल्या कवितेला संगीतकार चाल लावू शकतो असं नाही, आणि चाल लावू पण नाही. तुला जर द्यायचे आहे जुने ते प्रहर दे माझे, दवाने चिंब झालेले फुलांचे शहर दे माझे, तुला जर द्यायचे आहे. मोठा माणूस म्हणजे काय? जो छोट्या माणसासाठी आपल्या किल्ल्याच्या पायऱ्या उतरून खाली भेटायला येतो, तो मोठा. कलेमध्ये टिकणार आणि न टिकणार असं दोनच भाग असतात. आपलं इमान ना आपल्या प्रसिद्धीशी आहे, ना पैशाशी आहे, ना पुरस्कारांशी आहे. आपलं इमान गाण्याशी आहे, आपलं इमान कलेशी आणि रसिकांशी. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँक व चितळे मिठाई जलसा प्रस्तुत थिंक लाऊंजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज एक अत्यंत स्पेशल मुलाखत आहे. गेली जवळपास 18 वर्ष माझा दिवस ज्यांची गाणी ऐकल्याशिवाय शक्यतो गेलेला नाही अशी व्यक्ती डॉक्टर सलील कुलकर्णी. तर स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदाच, आणि मुलाखतीचं कारणही तितकंच स्पेशल आहे. पहिल्यांदाच या विषयावर मुलाखत होते. डॉक्टर सलील कुलकर्णींना 30 वर्ष या क्षेत्रात पूर्ण होत आहेत संगीतकार म्हणून. त्या 30 वर्षाची कारकीर्द अत्यंत मोठी आहे. 50हून अधिक अल्बम, 45हून अधिक सिनेमे, 750हून अधिक ओरिजिनल गाणी, आणि असा कदाचित महाराष्ट्रात कोणी व्यक्ती असेल की ज्यांनी सलील सरांचं कुठलंच गाणं ऐकलं नसेल. त्यामुळे मराठी मनावर ज्यांनी अधिराज्य गाजवलेलं आहे अशा सलील सरांचा प्रवास मला समजून घ्यायचा आहे. गेल्या 30 वर्षाचा काय, कसा कसा तो डेव्हलप झाला, काय महत्त्वाचे प्रसंग आहेत, काय बदललं आणि काय तेच राहिलं. पहिला प्रश्न हाच आहे, 30 वर्ष फार फास्ट गेली असं वाटत नाही? खूपच. म्हणजे आत्ताच पहिला कार्यक्रम स्नेहसदनमध्ये पुण्यात, की आपल्या रचना ऐकवायच्या आहेत आणि मग आपणच जाहिराती पेपरमध्ये नेऊन द्यायच्या, आणि मग 3 येतील का 2च येतील, आणि मग चुकू नये असे काही मध्ये आपल्याविषयी 4 ओळी येतील का असं स्वतःच नेऊन द्यायचं. हे आत्ताच घडलं असं वाटतंय. किंवा असं कोणीतरी सिनियर्स ही सगळी मंडळी, गजाननराव वाटवे होते, बबनराव नावडीकर, हे सगळेजण की अरे वा तू चाली करतोस का असं कौतुकाने बघतायत. हे हे तसं आत्ताच घडलंय असं वाटतंय. त्यामुळे 30 हा आकडा फार मोठा वाटतोय ऐकायला. पण 1996 साली पहिलं गाणं गेलं होतं, पहिली चाल, आणि पहिला कार्यक्रमही केला होता स्वतःच्या चालींचा. त्यामुळे टेक्निकली 30 वर्ष झाली आहे, बरोबर आहे, पण मनामध्ये आत्ताच कुठे गायला बसलोय पेटी घेऊन असं वाटतं. अरे वा. पण का, म्हणजे या क्षेत्रात यावं आधी ठरलं, मग कसं झालं ते? कारण ते माहित नाही. नाही, मुळात खूप लहानपणापासून, म्हणजे माझ्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या वडिलांनी मला छोटी हार्मोनियम गिफ्ट दिली होती. मला कायम असं वाटतं की एक गाणं आहे माझं बाबा बोरकरांचं अलीकडचं, जो दीदींबरोबरचा अल्बम आहे त्याच्यातलं, की तू रहा अशीच दूर, मी भरून उर, एकलाचा आळवीनं जो दिला असं सूर.
तर वडील माझे फार लहानपणी गेले, पण त्यांनी बहुतेक मला ती दिशा पहिल्या वाढदिवसाला पेटी देऊनच दिली होती. साधारण पावणे 3 वर्षाचं असताना पुणे आकाशवाणीवर म्हणजे ते किती गोड वातावरण होतं पहा, की मी बालवाडीच्या म्हणजे ज्युनियर के-जीच्या आधीचा आता प्ले ग्रुप म्हणूया आत्ताच्या हो. भाषेमध्ये. तर प्ले ग्रुपच्या गॅदरिंगमध्ये मी पेटी वाजवली. बरं. तिथे आले होते एक आकाशवाणीचे अधिकारी. म्हणून त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं, की ह्याला बालोद्यानमध्ये पेटी वाजवायला पाठवा. तेव्हा माझ्या वडिलांनी गाणं निवडलं होतं, जयोस्तुते श्री महन मंगले पेटीवर वाजवायला. अजूनही मला तेव्हा काही नोटेशन वगैरे कळायचं नाही. 2.5-3 वर्षाचं असताना. व्हिज्युअली जयस्तुते लक्षात आहे आता, की ह्या पट्टीवर हे अधम रक्तरंजित हे सुरू होतं. कारण ते इतकी लहानपणी ती वडिलांनी, की "ही बघ, इथे हे आहे, इथे हे आहे, इथे गालावरच्या कुसुमी किंवा इथे चालू होतं." ते व्हिज्युअल्स अजून लक्षात आहेत. आणि ती आकाशवाणीचं ते दालन, ते सगळं अजून लक्षात आहे. आणि त्यामुळे ना संगीत हे हा व्यवसाय मला कधीच वाटत नाही. ते वेड वाटतं. आणि व्यवसाय आणि वेड याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो, जो मला कोविड दरम्यान जाणवला, की व्यवसायात चढ-उतार येतात. तुमचं जे वेड असतं त्याच्यात चढ-उतार येतच नाही. क्या बात आहे. समोर 10,000 लोकं आहेत, का तुम्ही घरी एकटे गाताय, तुम्हाला मजा तेवढीच येते. आतमध्ये जे होतं, ज्याला नाव नाही येत, जे होतं असंच म्हणतो आपण, की मला छातीत काहीतरी होतं गाताना. ते काहीतरी होणं जे आहे, ते फार लहानपणापासूनच आहे. त्यामुळे चांगले मार्क मिळत गेले. मग आई एकटी मला आणि माझ्या बहिणीला वाढवत होती, तर ती जबाबदारी होती, की नाही आपल्याला चांगला अभ्यास करून काहीतरी छान व्हायचंय आणि डॉक्टर व्हायचं होतं. डॉक्टर झालो पण. एम-बी-बी-एस झालो, त्याच्यानंतर एम-डी, मग असं सगळं चालू असताना एकीकडे संगीत चालू होतं, पण ते वेडच होतं. म्हणजे मेडिकल कॉलेजमध्येही असताना मी प्रत्येक सवाई गंधर्व महोत्सवात जाऊन प्रत्येकाचं गाणं ऐकणं. भाव सरगमचे मी 100 पेक्षा जास्त मैफिली ऐकल्यात हृदयनाथजींच्या. जे, जे ऐकायला मिळेल. तिथपासून ते ब्रायन एडम्सच्या कॉन्सर्टला पण जायचो, मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टला पण गेलो होतो आणि हे सगळंच कानावर जे, जे पडेल, त्याच्यातलं जे काही जे, जे सुंदरा आणि शुभंकर ते सगळं असं आदळत होतं आणि सगळ्यांनी मी मोहरून जात होतो. पण तरीही आपण संगीतकार होऊ का? आपण गायक होऊ का? आपण उद्या चित्रपट दिग्दर्शक होऊ का? याच्यापैकी काहीच योजलेलं नव्हतं. हं. योजनाबद्ध असं काहीच नव्हतं. मजा येते एवढंच होतं, की पेटी वाजवायला मजा येते का? येते. मग कोणी साथीला बोलवलं, मी साथही केली अनेकदा. क्लासिकलला गेली आहे, नाट्यसंगीताला गेली आहे. तर कोणी साथीला बोलवलं, मी साथीला जायचो. मी कोणी गायला गीत रामायण, मला आठवतंय मी 10वी ते 11वीच्या सुट्टीमध्ये पुण्यामध्ये बाबूजींचं लास्ट गीत रामायण, शेवटचं गीत रामायणाचा कार्यक्रम झाला होता. आबासाहेब गरवारे कॉलेजच्या पटांगणावर. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरचा जो चित्रपट त्यांनी केला, त्याच्या मदतीसाठी त्यांनी फंड रेझिंगचा कार्यक्रम केला. आणि त्यांनी ऑडिशन ठेवली होती, की कोरससाठी ऑडिशन. भांडारकर रोडला मोठी लाईन होती ऑडिशनला. त्या लाईनीत मी उभा राहून कोणीतरी सांगितलं, की बाबूजींचं कोरसमध्ये गायचं आहे का? हो. तिथे जाऊन उभा राहून तिथे सिलेक्ट झालो होतो. तिथे माझ्याबरोबर मला वाटतं तेव्हा संजय पोतनीस म्हणून एक गायक आहे, तो होता. राहुल धोंगडे होता. आणि मला म्हणजे काही-काही ती व्हिज्युअल्स आहेत ना, ती अजूनही बाबूजी असे इथे बसलेत आणि मी मागनं त्यांना गाताना बघतोय, हे व्हिज्युअल. त्यामुळे हे होत ना एक दिवस चाल केली. तेव्हाही असं होतं, की डॉक्टर आहे, तो संगीत पण करतो. आणि मग मी स्वतःला हे सांगायचो, की मी डॉक्टर आहे, पण मी लहानपणापासून संगीत करतो. ते ना पुराच्या पाण्यासारखं असतं वेड, की जे तुम्हाला विचारत बसत नाही. हो. ते काठावरची झाडं, काठावरची घरं, ते पुराचं पाणी घेऊन जातं बरोबर. तसं मला आत्ताच लक्षात येतंय, की अरे 30 वर्ष झाली, की आपण आपण डॉक्टरी शिकलो होतो, मग ती आपण केलीच नाही. आपण संगीतकार, गायक म्हणून आणि मग जे काही वेगवेगळ्या भूमिकेतनं केलं. आता 30 वर्ष झाली. 30 वर्षानंतर आता त्याच्याकडे बघताना असं वाटतं, की काहीच योजलेलं नव्हतं आणि म्हणून खरं तर चाल करताना सुद्धा, कार्यक्रम करताना सुद्धा आणि जगताना सुद्धा खूप ठरवून काही होतं याच्यावर माझा विश्वास आहे. पण ज्याला आजकालच्या इंग्लिशमध्ये पॅशन आणि प्रोफेशन म्हणतात. प्रत्येकालाच काही पॅशनला प्रोफेशनमध्ये कन्व्हर्ट करता येत नाही. तेवढं धाडस नसतं. डॉक्टर झाल्यानंतर एक सरळ वाट तर होती ना क्लिअर कट, की
प्रॅक्टिस असेल, मग आणि काय जे आणि त्याच्यात एक स्टॅबिलिटी जी मध्यमवर्गीय कुटुंबाला हवी असते. हे सगळं सोडून आपल्या पॅशनला प्रोफेशन बनवायचं. हा प्रवास कधी झाला? हा निर्णय कधी घेतला? मी ना आधी पुण्यामध्ये संजीवन हॉस्पिटलमध्ये हो. ICU मध्ये हाऊसमन म्हणून काम करायचो. तेव्हा डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर गिरीश गोडबोले हे सगळे जे आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे सगळे मुख्य आधारस्तंभ आहेत, ते सगळे तिथे डॉक्टर होते आणि ते फार प्रेमाने माझ्याशी गप्पा मारायचे. मी नुकताच डॉक्टर झालेलो. त्यांनाही माहिती आहे की हा गातो. कारण कुठेतरी बारीक तेव्हा कसं होतं माहिती आहे का? पेपरमध्ये नाव येणं हे इतकं युनिक होतं, की सगळेजण एकच पेपर किंवा 2च पेपर वाचायचे. हां. टेलिव्हिजनवर एकच चॅनल, त्याच्यावर तुम्ही दिसलात, तर तुम्ही साधारण पुढचे 3-4 महिने लक्षात राहायचात, जर तुम्ही काही चांगलं केलं तर. असा तो काळ होता. त्यामुळे त्या सगळ्यांना एक कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर होता. त्याच्यानंतर मी मेडिकल ऑफिसर म्हणून टाटाच्या ज्या टेल्को, टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीज आहेत, तिथे नोकरी करत होतो 2-3 वर्ष. बरं. ते खरं स्थैर्य होतं, की काही नाही 1 तारखेला पगार जमा होतोय. तर मला नेहमी असं वाटतं, की फार फार स्टेबल व्हायला लागलं, की भीतीच वाटते कलाकाराला, की अति जर आपण एका ठिकाणी रमतोय म्हणजे आपण आपला प्रवास आता स्थिरावतोय की काय? तर मला असं वाटतं कलाकाराला ना प्रवास स्थिरावण्यापेक्षा तो सतत करत राहण्यात मजा असते. तर ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं आणि मी ना सगळं श्रेय माझ्या आईला याच्यासाठी देतो. आता जेव्हा मी बाप म्हणून या सगळ्या सिच्युएशनकडे बघतो, की आईने मला विरोध केला, 100% केला. माझे जवळचे नातेवाईकांनी, आत्या वगैरे ज्यांनी माझं तो जो मी प्ले ग्रुपमधला कार्यक्रम सांगितला, तिथपासनं एकही कार्यक्रम चुकवला नाही, असे माझे नातेवाईक आहेत. आत्या, माझे आत्तेभाऊ, की ज्यांनी एकही कार्यक्रम चुकवला नाही आजपर्यंतचे. ते महत्त्वाचा कुठला कार्यक्रम आहे तर आम्ही येणारच. तर त्यांनी सगळ्यांनी विरोध केला, पण इमोशनल ब्लॅकमेल नाही केलं. ती विरोध करायलाच लागतो. एका पिढीचा दुसऱ्या पिढीला संघर्ष हा होतोच आणि तो होणं हा स्वाभाविक आहे. कारण ती गॅपच असते जनरेशनमधली किंवा आणि हा निर्णय कुठल्याच अर्थाने संयुक्तिक किंवा लॉजिकल नव्हताच माझा. पण कोणी ना हट्टाला नाही पेटलं किंवा कोणी मला मनस्ताप नाही दिला. मग आई असं काही म्हणली नाही, की "तू आता जर मेडिकल सोडलंस तर मी जेवणच सोडीन, मी तुझ्याशी बोलणंच सोडीन." आणि याचं कारण मला वाटतं, की एक तर ती डिग्री असणं आणि लहानपणापासूनचं एक ज्या कामाकडे मी जातोय, ते काम खूप मन लावून करण्याची गोष्ट आईने बघितलेली असते, की हा जर म्हणतोय तर याला करून बघू दे. हं. तर ते मी श्रेय सगळं आईला देतो आणि त्या वातावरणाला देतो. ते वातावरण आणि भेटणारी माणसं. म्हणून म्हणलं ना, की हे योग असतात, की भेटलेली माणसं कोण होती? तर माझ्या वडिलांचे स्टेट बँकेतले फार जुने मित्र श्रीकांत पारगावकर, ज्येष्ठ गायक. त्यांच्यामुळे सुधीर मोघेंशी ओळख झाली. जी जी मैत्री अशी झाली, की खरोखर त्यांनी स्वतःच्या मुलासारखं माझ्यावर प्रेम केलं. म्हणजे माझं कायमच मोघेंविषयी बोलताना माझे डोळे चमकतात. ते मला भरून येतं. कारण ते नातं फारच गोड होतं त्यांचं आणि माझं नातं. त्याच्यानंतर ज्यांनी ना मी नवीन चाली करतोय, असं म्हटल्यावर कोणीच असं म्हटलं नाही, की "बरं तुझा कार्यक्रम आहे, पण मग आम्ही पैसे घेऊ. तू किती पैसे देशील?" मग त्याच्यात श्रीकांत पारगावकर होते, त्याच्यात अनुराधा मराठे होत्या, निवेदनाला अरुण नुलकर सर होते. आता जो संगीतकार म्हणून आपल्याला सगळीकडे दिसतोय अविनाश विश्वजितमधला अविनाश. तो अविनाश चंद्रचूड कीबोर्ड कार्यक्रमात वाजवायचा आणि अनेक गाण्यांचं त्यांनी संगीत संयोजन पण माझ्या केलं होतं. तर अविनाश होता. सचिन इंगळे व्हायोलिनिस्ट जो आता अनेक कार्यक्रमाचं संगीत संयोजन करताना दिसतो, तो व्हायोलिनला असायचा. पण कोणाच्याच बोलण्यात पैसा हा विषय आला नाही. कार्यक्रम सुंदर झाला हा विषय होता. थोडं-थोडं सगळ्यांना काहीतरी मिळत होतं. पण तो काळ इतका गोड होता ना आणि ह्या सगळ्या माणसांनी कुठेतरी तो आत्मविश्वास दिला, की तू चांगलं करतोयस. मला वाटतं, की कोण छान म्हणतं याला फार महत्त्व आहे. छान म्हणतोस याला महत्त्व नाहीये. खरं आहे. कोण म्हणतं? तर तो प्रवास ना फार अलगद झाला. म्हणजे असं एक दिवसामध्ये डिक्लेअर केलं, की आता मी संगीतकार म्हणून या क्षेत्रात पदार्पण करतोय, असं नाही झालं. ती एक 5-6 वर्षाची मोठी प्रोसेस आहे. 1996 ते 2000, 2001, 2002 अशी ती मोठी प्रोसेस आहे, की हळू करत तो आत्मविश्वास यायला लागला आणि एक रसिक जोडला जाणं म्हणतो ना, ते मला फार महत्त्वाचं वाटतं, की एकदम एका रात्रीत काही हजार लोकांमध्ये पॉप्युलर झालात
आणि 15 दिवसांनी त्याच्यातले 80% लोक तुम्हाला विसरले तर उपयोग नाही. तो एक एक रसिक जोडत जोडत मला हे खूप समाधान वाटतं आणि मी त्याच्यासाठी आभारी आहे की 1996 मध्ये जे रसिक माझा गाणं ऐकायला यायचे ते आजही येत. तर तो प्रवास फार अलगद होता. पण श्रेय आजूबाजूच्या लोकांचं, आईचं, की जवळच्या लोकांचं आहे की कोणीही मला तेव्हा निगेटिव्ह एनर्जी दिली नाही. राईट. विरोध करणं वेगळं आणि निगेटिव्ह एनर्जी देणं. आपल्या इकडे एक माणूस जेव्हा घडतो ना तेव्हा दिसताना तो दिसतो, पण खूप लोकांची पॉझिटिव्ह एनर्जी लागलेली असते. तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलताना या सगळ्या दिग्गजांचा उल्लेख करता. आमच्या आजच्या पिढीला यातल्या कोणाचाच ॲक्सेस नाहीत, आठवणी नाहीत. त्यामुळे आमच्याकडे काय नाही तेच आम्हाला माहीत नाही. तर जेव्हा तुम्ही या सगळ्या दिग्गजांचा उल्लेख करता, सुधीर मोघे असतील, शांताबाई असतील, हृदयनाथजींबरोबर तुम्ही तर कार्यक्रम केलेत. आता तेच गेल्या पिढीचे एक आत्ता असतात, कार्यक्रमात दिसतात. नक्की या सगळ्यांकडून काय मिळालं? कलेप्रती असलेलं इमान ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग ती श्रीकांत पारगावकर असतील, अनुराधा मराठे असतील, रवींद्र साठे. म्हणजे रवींद्र साठे, सुरेश वाडकर हे 2 तेव्हा असे गायक होते, की अल्टरनेट गाणी त्यांचीच असायची. तुम्ही कुठलंही श्लोक बघा, कुठला मंत्र म्हणा, रवींद्र साठेंच्या आवाजात किंवा सुरेशजींच्या आवाजात. बरोबर आहे. असं असताना मला आठवतंय, विनायक तू आत्ताच्या ह्याच्यात कल्पना कर बरं, की टॉपचा गायक आहे आणि एका नवीन संगीतकाराला त्याचं गाणं रेकॉर्ड करायचं आहे. त्याला तो त्याच्यापर्यंत कधी पोहोचेल, कसा पोहोचेल? माझ्या घरी काही कोणी संगीतातलं नव्हतं, काही नाही. मी त्यांना फोन केला, की मी सलील कुलकर्णी बोलतोय. मी सुधीर मोघेंच्या रचना संगीतबद्ध केल्यात, त्याची कॅसेट करायची आहे. तुम्ही गाल का? हो, जरूर गाईन. ना त्यांनी हे बघ एवढे पैसे असतील तर किंवा माझ्या मॅनेजरशी वगैरे, मॅनेजर वगैरे नव्हतेच. त्यांनाच फोन केला लँडलाईनवर, त्यांनी उचलला. ते मी म्हटलं पुण्यात रेकॉर्डिंग चालेल का? हो चालेल ना. माझं पुण्यात घरच आहे, मी येतो. आपण भेटूया. म्हटलं तुम्ही कुठे येऊ मी रिहर्सलला? मी येतो ना तुझ्या घरी. मी म्हटलं मी तुम्हाला घ्यायला येऊ का? पण माझ्याकडे टू व्हीलरच आहे. चालेल ना. मी त्यांना टू व्हीलरवर डबल सीट माझ्या घरी घेऊन आलो. तू आत्ताच्या काळात हे इमॅजिन करून बघ बरं, की टॉपचा मराठीतला गायक आहे. जो नवीन संगीतकाराला म्हणेल की टू व्हीलर तुझी मोटरसायकल घेऊन येण्यामागे नाही म्हणणार. आणि म्हणजे त्याच्यात बरोबर चूक म्हणत नाही, फक्त बदल सांगतो काय. आणि मग त्यांनी रिहर्सल केली. मग ती नुकतंच तेव्हा नागपूरहून माटेगावकर कुटुंब पुण्यात आलं होतं. त्याच्यातली सुवर्णा माटेगावकर ती त्या अल्बममध्ये गायलेली आहे. अंजली मराठे तेव्हा नुकतंच तिला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता 96 मध्ये. तर नॅशनल अवॉर्ड मिळालेली गायिकासुद्धा आपल्या इथे नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर आता असं होईल की आता साधं कुठल्या एवढुशा स्पर्धेमध्ये एवढुसं बक्षीस मिळालं, तरी माणूस दुसऱ्यापासून मॅनेजर ठेवतो दुसऱ्या दिवशीपासून आणि सांगतो की इतके पैसे असतील तर मी घेईन. पण असं नाही झालं. ती म्हणजे मी अनुराधा मराठेंशी बोलताना म्हटलं की एक एक चाल आहे ती मला असं वाटतं की तिच्या वयाच्या आवाजात चांगली वाटेल. हो, ती गाईल ना. पुढच्या कार्यक्रमात ती पण गायला लागली. इतकं सहज जे होतं ना, तर ही सगळी माणसं फक्त काय चांगलं गाणं आहे ना, शब्द चांगले आहेत ना, हे फार महत्त्वाचं. कोणाची कविता आहे? सुधीर मोघेंची आहे, अरे वाह! शांताबाईंची आहे, अरे वाह! अनिल कांबळेंची आहे. चांगले शब्द आहेत ना, हे तपासत होते. मग त्या दरम्यान आता अनिल कांबळे इथे कोथरूडमध्येच, आज आपण कोथरूडमध्येच आपली मुलाखत चालली. इथे एक छोटीशी आपल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या समोर छोट्याशा त्या वस्तीमध्ये एका खोलीत अनिल कांबळे राहायचे. मला कोणीतरी सांगितलं ते इथे राहतात. मी आपला टू व्हीलरवरनं त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या 2 मुली ज्या आता दोन्ही सॉफ्टवेअरमध्ये फार चांगल्या पदावर आहेत. 2 मुली अभ्यास करत होत्या त्या छोट्याशा जागेत, वही घेऊन. अनिल कांबळे बसले होते. मी म्हटलं की नमस्कार, मी असं-असं आहे. मला तुमचं काव्य मिळेल का एखादं स्वरबद्ध करायला? अरे बस ना, चहा घे गं, चहा दे त्याला वगैरे. काय नाव मग तू असं करतोस कसं? थांबा माझी एक नवीन गझल आहे. ठीक आहे. तर ही गझल काय? तुला जर द्यायचे आहे जुने ते प्रहर दे माझे, दवाने चिंब झालेले फुलांचे शहर दे माझे, तुला जर द्यायचे आहे. हे अनिल कांबळेंनी मला असंच दिलं. बरं याचे कॉपीराईट कोणाकडे असतील बरं? मग हे रेकॉर्ड केलंस तर मला काय? तुला मनापासून काव्य हवंय, हे माझं काव्य आहे, घे. ही त्या काळाची महती होती.
आणि मग एक 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 म्हणजे तू म्हणतोस मोठी मोठी माणसं, तर मला वेळ पुरणार नाही या लोकांविषयी बोलायला. इतकी माणसं भेटली. शांताबाई तेव्हा पुण्यात आल्या होत्या, मुंबईत राहिल्या. सातारा रोडला शांताबाईंचं घर होतं. काही नाही, मी त्यांना फोन केला, की मी असं-असं बोलतोय, मला तुम्हाला भेटायचं आहे. मी लहानपणापासून तुमची गाणी ऐकतो आणि मी आता थोडा-थोडा प्रयत्न करतोय. तर हो, या ना भेटायला. मग त्यांच्याशी आणि दोस्ती इतकी झाली, की त्या आमच्या घरी राहायला आल्या होत्या. त्यांनी माझ्याकडे कागद आहे. हं. त्यांनी मला लिहून दिलेलं बालगीताचं. मस्त. तर ते त्यांनी चालीवर गाणी लिहिली. तर त्या होत्या, की ना मोठा माणूस म्हणजे काय? जो छोट्या माणसासाठी आपल्या किल्ल्याच्या पायऱ्या उतरून खाली भेटायला येतो, तो मोठा. त्याला मोठा होऊ दे, मग मी गप्पा मारीन, मला मोठा माणूस. मोठा माणूस तो जो इतरांच्या कविता, इतरांची गाणी एकमेकांना सांगत त्याचा आनंद लुटतो, त्याचा रसास्वाद घेतो. म्हणून आज तू अनेक मैफिलीला तू पण बघितलं असेल, की मी उल्लेख करताना अभिषेकी बुवांचं हे गाणं तुम्ही ऐका. हे ना, हे माझं नाही आहे, हे यांच्याकडनं आलेलं आहे, की आनंद घ्या, दुसऱ्याच्या कामाचा घ्या. मी शांताबाईंशी गप्पा मारताना त्या कुसुमाग्रजांची कविता, माडगुळकरांची कविता, बहिणाबाई चौधरी बघ काय लिहिलंय पहा. सलील, त्या अहो सलील म्हणायच्या त्या पिढीनुसार. ते एकदम अरे तुरे म्हणायच्या नाहीत. किती मी लहान त्यांच्या नातवाच्या वयाचं असलं तरी त्या अहो सलील हे बघा, काय शब्द, आता काय करायचं, काय लिहिलंय. हे जे होतं ना, मी त्यांना नामदेव महाराजांचा अभंग ऐकवला होता, ज्ञानियांचे नेय, ध्यानियांचे ध्येय, पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणल्या, हे कवी, आम्ही कसले कवी? म्हणलं असं काय शांताबाई? नाही नाही, काय त्याचा नाद आहे, काय कसा त्याचा अनुप्रास आहे, कसा त्याचं यमक आहे. आणि हे त्यांनी काही कोणी लिहायला सांगितलं म्हणून लिहिलेलं नाहीये. हे त्यांना सुचतानाच किती सुंदर सुचले बघा, हे कवी. असं म्हणणाऱ्या शांताबाई, मी बोरकरांचं गाणं ऐकवल्यावर डोळ्यातनं पाणी वाहणारे सुधीर मोघे मी बघितले, की मी माझ्या कानीबाई वाजे अलगुज, सांगो जाता तुझं गुज सांगता नाही. आ वा 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 असं म्हणले होते मोघे. या ओळीला मला अजून डोळ्यासमोर येतात. ते गाडीत त्यांना मी एक अल्बम ऐकवायला ना गाडीत बसून म्हटलं तुम्ही चला कुठेतरी. मग मी त्यांना खडकवासला, तेव्हा ट्रॅफिक नसायचं, छान खडकवासल्याच्या दिशेने गाडीतून घेऊन गेलो आणि त्यांना हे सांगो जाता तुझ गुज सांगता नये नये, या ओळीला मला आठवतं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, की काय काय लिहिलंय रे आणि काय गाणं आहे, क्या बात आहे. मग तू हे पण कर. त्यांनी मला माझे जगणे होते गाणे, कधी मनाचे कधी जनाचे, ही कविता मला सुधीर मोघेंनी कुसुमाग्रजांची निवडून दिलेली कविता, की ही तू कर. तर ही जी लोक आहेत ना, की जी रसरसून जगायचे, त्यांना या म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीचा मोबदला स्वरूप त्यांचं फार वेगळं होतं. त्यांची परिभाषा वेगळी होती, त्यांच्या व्याख्या वेगळ्या होत्या. आनंदाच्या व्याख्या, यशाच्या व्याख्या, मोठेपणाच्या व्याख्या. आणि त्यांनी माझ्या व्याख्या बनवल्या. त्यांनी काय दिलं, तर त्यांनी माझ्या डेफिनेशन्स बनवल्या, की कशाला मोठं म्हणायचं, कुठल्या कवितेला चांगली कविता म्हणायचं, कुठल्या चालीला ओरिजिनल चाल म्हणायचं. या सगळ्यांचे आपण असं म्हणूया, की रसिक म्हणून या सगळ्यांचे ज्येष्ठ रसिक म्हणजे पु ल. तर हा जो काळ मी सांगितला, की डॉक्टर झालो, मी आपलं संजीवन हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होतो, या सगळ्यानंतर आमच्या घरी लँडलाईन आली. पण त्या लँडलाईनचं भाग्य असं, की पहिले जे 4 फोन आले त्यात पुलंचा फोन. आणि का आला, तर तेव्हा एका माकडाने काढलंय दुकान, किंवा कोल्हाबाने काढली सर्कस नवी, सगळेच म्हणतात बघायला हवी, बघायला हवी, बघायला हवी. ही सगळी बालगीतं आली होती. विंदा पाडगावकर. किंवा एकदा आला एक चित्ता हातात घेऊन अडकित्ता, चित्ता आला दुपारी मागू लागला सुपारी, हे पाडगावकरांचं. पु ल आणि सुनीताबाईंना, पु ल मला म्हणले, की नमस्कार, मी पी एल देशपांडे बोलतोय, तुमची लहान मुलांची गाणी ऐकली, विंदा माझे फार आवडतात, पाडगावकरांची पण मला गाणी फार आवडतात, तुम्ही समोर बसून मला ही गाणी कधी ऐकवाल. आणि त्यांच्या घरी मग मी टू व्हीलरवर पेटी पुढे ठेवून त्यांच्या घरी जाऊन ते दोघं समोर, आणि मी त्यांना ही, आणि ते ना असे उसळत होते. लहान मुलं उसळतात ना, टॉम अँड जेरी बघताना, चार्ली चॅप्लिन बघताना कसं आपल्याला असं पोटातून हसू येतं, तसं त्यांना ती दाद जात होती त्यांची. किंवा त्या सुमारासच मी एकच बोरकरांचं गाणं केलं होतं, तेही त्यांना ऐकलं होतं, तव नयनांचे दल हलले. तर ते मी बघत होतो, की हे ना, जी अशी ऊर फोडून दाद देणं म्हणतो आपण, त्याचा परत त्यांना काय मिळणार आहे दाद देऊन.
तर ती दाद द्या आणि शुद्ध व्हा अशी एक आरती प्रभूंची ओळ आहे की निकामी आढ्यता का दाद द्या आणि शुद्ध व्हा. ही सगळी शुद्ध झालेली माणसं होती अशी भरभरून. अरुण दाते काय असे भरभरून दाद देते. यशवंत देवसाहेब हम्म. इतकं सुंदर अनालिसिस करायचे ते. आणि ही सगळी लोक भेटली. खळेसाहेब तर भेटल्यावर असं करायचं मला गालगुच कसं आहे सर हे. आणि मला एक वाक्य आठवतं खळेसाहेबांचं. मी त्यांना म्हटलं होतं की खळेसाहेब असं वाटतं का की मी डॉक्टरी उगीच केली नाही तर मी 12वी नंतरच सुरू केले असतात चाली करायला तर मी आत्ता 7-8 वर्ष पुढे असतो. तर ते पटकन म्हणले नाही 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 मग तू चाली पण तशाच केल्यास. हा. याला आता काय हे वाक्य किती महत्वाचे बघा की तुम्ही हळूहळूच तो प्रवास करायला पाहिजे. आणि शिक्षण घेताना तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट करताना तुम्हाला जे मिळत जातं ते सगळे कण साठत त्याची गाणी होतात हे यांचं सांगणं आहे. तर हे ह्या सगळ्या लोकांचं संचित म्हणजे मी अनेकांची अजून नावं घेऊ शकतो. शोभाताई गोरटू भेटल्या त्यांना मी रचना ऐकवू शकलो. आमच्या शुभा जोशी आमची नात्यातली त्यांनी मला इतकी भरभरून दाद दिली. हे सगळेच आहेत. सुरेशजींनी पहिलं जेव्हा माझं गाणं गायलं पहिल्या चित्रपटातलं 2003 साली तेव्हाच मला कळलं की हे एकेका जागेसाठी गाण्यातली एक जागा गळ्यातून अशीच जायला. मी त्यांना म्हटलं सुरेशजी खूप छान येते. नाही 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 तू म्हणतोयस तशी नाही येत. हे काहीतरी वेगळं आहे. मग तू कोणाकोणाकडे शिकलास तू काय काय गातोस तू काय मग नाट्यगीतं मी जयमालाबाई शिलेदारांकडे लहानपणी खूप वर्ष शिकलो. अच्छा मग ही गंधर्वांच्या स्टाईलची जागा आहे. ओके ओके. हा विचार कशाला त्यांना करायची गरज होती. ते सुरेश वाडकर होते तेव्हापासून. माझ्या जन्माच्या सालचं त्यांचं पहिलं हिट गाणं आहे. ए जिंदगी गले लगाले असेल किंवा सांज डले गगन तले हम कितने एकाकी. इतके सिनियर गायक त्यांना काय गरज आहे माझी जागा अशीच पाहिजे तशीच पाहिजे. पण या लोकांकडनं आणि मग पुढे जाऊन हृदयनाथजी लता दिदी आशाताई यांच्याकडनं की इमान आपलं इमान ना आपल्या प्रसिद्धीशी आहे ना पैशाशी आहे ना पुरस्कारांशी आहे. आपलं इमान गाण्याशी आहे आपलं इमान कलेशी आणि रसिकांशी. की तुम्ही म्हणजे लोकांना असं वाटतं की अहो तुम्ही कार्यक्रमानंतर पण कारण तू पण हे बघितलं असशील की कार्यक्रमानंतर कोणी भेटायला आलं आणि म्हणलं की आम्हाला हे गाणं ऐकायचं राहिलं तर मी त्यांना थिएटरच्या पार्किंगमध्ये पण गाणी ऐकवली आहेत. का माहितीये का ही सगळी लोक आकाशातनं बघत असतात. तर हे गाणं असतं त्या रसिकांसाठी असतंच पण हे या सगळ्या आकाशातल्या लोकांसाठी पण असतं की ज्यांनी माझ्यावर हे संस्कार केलेत की लोकांसाठी आपण गाणी गेलीत की नाही. मग ते कशासाठी आढ्यता की मी नाही गाणार आता तुम्हाला ऐकायचं तर ऐका आणि पुढच्या मैफिलीत ऐकवतो. कशाला 4 ओळी ऐकवल्या त्या माणसाला एक सुंदर आठवण दिलीत काय बिघडेल. तर ही या लोकांचे काय काय दिलंस मी जसं म्हटलं ना या प्रत्येकावर मी एक वेगळा एपिसोड करू शकतो. इतकं आणि माझ्या बरोबरच्यांनी पण दिलं फक्त ज्येष्ठांनी नाही. बरोबरचे खूप लोक होते ज्यांच्याकडनं खूप मिळालं. त्याच्याकडे येऊ पण हे जे तुम्ही विशेष उल्लेख केलात की यांनी काय शिकवलं तर चांगली कविता म्हणजे काय चांगली गाणं म्हणजे काय हे आम्हाला सांगा. माझा हाच प्रश्न आहे. चांगली कविता कशाला म्हणायचं चांगलं गाणं कशाला म्हणायचं. कविता नुसती चांगली कुठली तर ती बाय चॉईस आयदर मुक्तछंदात लिहिलेली असते किंवा छंदात लिहिलेली असते. पण छंद किंवा वृत्त फसलं म्हणून त्याचं मुक्तछंद होत. हां म्हणजे आपण आता मी सारेगमपच्या काळात एकदम गेलो की आपण चकली करायला गेलो आणि ती तुटली मग त्याचं कडबोळं करूया का मग नुसते तुकडे विकूया का अशी नाही. तुम्ही मुक्तछंदातली कविता तर मुक्तछंदातली कविता म्हणजे क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात. अशी सुरुवात सुधीर मोघेंच्या कवितेची झाली. तर ती ती किंवा दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं तसं काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम आहे. शोधून कधीच सापडत नाही मागून कधीच मिळत नाही पण वादळ वेळं घुसतं तेव्हा टाळू म्हणता टळत. आकाश पाणी तारे वारे सारे सारे ताजे होतात वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात. आता हे ते वृत्तात लिहू शकले असते का सहज लिहू शकले असते. पण हा जो एक संवादात्मक बोलण्याचा भाग आहे ना तर त्याचे अनेक अनेक निकष आहेत चांगल्या कवितेचे. पण त्याचा म्हणजे गाण्याच्या बाबतीत आपण म्हणतो की नाही की सूर नाही लागला किंवा तालात चुकला. कवितेला पण वृत्तात लिहिण्याचा निकष पाळलाच पाहिजे. जर तुम्ही वृत्तात लिहायला लागला तर थोडं ऍडजस्ट करा ना सर असं नाही होत. तिथे बाजूला येऊन तुम्ही हळूच हातात 500ची नोट देऊन एवढे 2 मात्रा ऍडजस्ट करा अशी ऍडजस्टमेंट कवितेत होत नाही. ते वृत्तबद्धच लागतं. आणि मुक्तछंद आणि विषय काय आहेत
तर मला ज्यांच्या ज्यांच्या कविता मी स्वरबद्ध केल्या त्यांच्या नुसत्या स्वरबद्ध करण्यासाठी नाही वाचल्या, कवितेचा रसिक म्हणून कविता वाचल्या. मग विंदा पाडगावकरांपासून शांताबाई, इंदिरा संत, संजीवनी मराठे, पद्मा गोळे इथपासून ते आत्ताचे सगळे, दासू वैद्य, किशोर कदम, संदीप खरे, वैभव जोशी, संगीता बर्वे, अगदी अगदी नुकते आता ज्यांच्या येत आहेत कविता, पूजा बडांगे, यामिनी दळवी यांच्या पण कविता मी मी कविता वाचायला बसलो तर मी ती 3 मिनिटं त्या कवितेला देतो पूर्ण. गंमत म्हणून नाही वाचत. हम्म. म्हणजे आपला न्हाव्याकडे आपला नंबर लागेपर्यंत मासिक चालतात, त्याला वाचन नाही म्हणता येत. तसं तर ते ना, ती चांगली कविता असते, ती चांगली कविता असते, मग खाली कोणाचंही नाव असतं. तर त्या चांगल्या कवितेचे निकष मला ना या लोकांनी, की छान आहे काव्य कोणाचं आहे. मला गजाननराव वाटवे ज्यांनी मराठी भावगीत सुरू केलं, म्हणजे जी.एन. जोशी आधी, मग वाटवे, नावडीकर यांनी मराठी चांगल्या कविता निवडायच्या आणि मग ते मैत्रिणीनो सांगू नका नाव घ्यायला, ही वाटवेंची चाल अजूनही किती फ्रेश आहे. पट्टीज मधली चाल आहे. त्यांचा जो निकष होता ना, ते पण मला, मी जेव्हा बोरकर स्वरबद्ध केले, मला पहिलं वाटवेने ही कविता कुठे सापडली, म्हटलं पुस्तकातली. हो, मला कशी नाही दिसली त्यांना. किंवा मी कधी त्याची सावली जेव्हा गाणं केलं, मला हृदयनाथजी म्हणले आरती प्रभूंची कविता आणि माझ्या नजरेतून सुटली कशी. आता हे जे निकष आहेत ना, की पूर्ण कवितेवर प्रेम करणारी ही लोक आहेत, ज्यांच्या ज्यांच्या रचना टिकल्या, चांगल्या कविता संगीतबद्ध केलेल्या, मग त्याच्यात अभिषेकी बुवा आहेत, त्याच्यात खळे साहेब आहेत, त्याच्यात ही सगळीच लोक आहेत, यशवंत देव साहेब आहेत. ह्या सगळ्यांच्या रचना आज का लोक गुणगुणतात. बाबूजी, हृदयनाथजी, कविता पहा किती सुंदर आहे. तर त्याला मी ज्या कवितेला नुसतं कविता म्हणून नमस्कार करावा तीही उत्तम असते, त्याला संगीतकाराने असं करून, जरी वृत्तातली असेल तरी प्रत्येक वृत्तातल्या कवितेला संगीतकार चाल लावू शकतो असं नाही, आणि चाल लावू पण नाही. काही काही विचार, हे मी आधी बोललोय पण हे परत बोलण्याची गोष्ट आहे, कारण माझा तो फार पक्का विचार आहे की काही कवितांचे एजेस, धार आणि टोकं जी असतात ना अशी, ती संगीतामुळे बोथट होतात कधी कधी. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे, असं पृथ्वीचे प्रेमगीत मध्ये कुसुमाग्रज म्हणतात. मला नाही असं वाटत की ती धार मला चालीमधनं आणतील, नुसती म्हणता नाही ती, तर ती तशीच ठेवावी, जरी ती अप्रतिम वृत्तबद्ध कविता. त्याला मी चांगली कविता म्हणतो. आणि चांगलं गाणं कुठलं, तर संगीत सारखं तुम्हाला बेभान करेल का, तर नाही. बेभान करणारं संगीत पण चांगलं संगीत असतं, पण फक्त बेभान नाही करत संगीत. संगीताने तुम्हाला आईसारखं कुशीत पण घ्यायला पाहिजे, तुम्हाला मित्रासारखं गळ्यात हात टाकून गप्पा मारत फिरायला पण नाही पाहिजे. चल तुला सांगतो जरा, तू ना भरकटलायस, उगीच काहीतरी तू विचार करायला आहेस, तर चल आपण, असं गाण्याने न्यायला पाहिजे. गाण्याने प्रेयसी बनून तुम्हाला मिठीत घ्यायला पाहिजे. आणि आपल्याला कळलं पाहिजे की कुठलं गाणं मिठीत घेते आणि कुठलं कुशीत घेते, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. हे पण आहे, कुठलं गाणं तुमचं रक्त उसळतंय, कुठल्या गाण्याने तुम्हाला शांत वाटतंय. एखादं गाणं असं असू शकतं ना की एखाद्याची पल्सच, वाढलेली पल्सच 84 ची 72 होईल, असं गाणं पण पाहिजे, ते पण संगीत आहे. एखाद्या गाण्याने माणूस पूर्ण एकटा होईल गर्दीत सुद्धा, आणि एखाद्या गाण्याने एकटेपणा सुद्धा त्याला सोबत मिळेल. अशी सगळ्या प्रकारची गाणी चांगली गाणी. मग ती एखाद्याला थिरकावं असं वाटेल, एखाद्या मुलीला एकटीला घरात एकटी आहे तर पहिल्या नशासारखं कपडे हवेत फेकत नाचावं असं वाटेल, तेही उत्तम गाणं. एखादं झिंगाटसारखं गाणं ज्याला लोकांना सगळे विचार समजून धमाल नाचावं असं वाटतं, तेही उत्तम गाणं. पण उत्तम गाण्यामध्ये उत्तम कविता आणि त्याची ओरिजिनल चाल जी टिकेल, जी त्या कवितेला योग्य आहे, ती टिकेल. हे मी सारखं सारखं याच्यासाठी म्हणतोय की आज गाणं आलं, वाजलं आणि 6 महिन्यांनी माहिती पण नाही, तर काहीतरी तर प्रॉब्लेम असेल त्याच्यात. ते किती लाख लोक, करोड लोक ऐकतात नाही, ज्यांच्याकडे टिकलं त्यांच्याकडे कायमचं टिकलं, असं तरी मला असं वाटतं. तर त्याला खूप निकष आहेत, तांत्रिक खूप बोलता येईल, पण मला असं वाटतं की एक वाक्य सांगतो की
खूप वाद्यांना टेकूनही गाणं उभं नसावं. बरोबर. रचना ही वाद्यांनी सजली जाते, त्याच्यावर अवलंबून नसते. रचना अशी ऐकवता यायला पाहिजे. आजही आपण या सगळ्या ज्येष्ठ लोकांच्या केव्हा तरी पहाटे लाजून हसणे हे तोच चंद्रमा नभात, हे सगळं असं ऐकू शकतो. किंवा हिंदीतले जे मदन मोहन साहेब असतील, आर डी बर्मन, शंकर जयकिशन अशी गाणी ऐकू शकता. मग वाद्य आल्याने खूप मजा येते त्याच्यात, अजून मजा येते. पण गाणं वाद्यांमुळे अडत नाही त्यांचं कुठलंच. अगदी आपण वाटवेंचं गाणं घेतलं किंवा हिंदीतली अगदी, किंवा आपलं प्रभातकालीन मन शुद्ध तुझं गोष्ट आहे घेतलं, किंवा लख लख चंदेरी तेजा, अडत नाही. हा मला गाण्याचा महत्वाचा क्रायटेरिया वाटतो. पण आजकाल 2 गोष्टी ट्रेंडिंग आहे. एक, कशाला हवेत शब्द? रिदम बेस्ड आणि रिदम ट्रेंड करतं. ट्रेंड केल्यामुळं जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. लक्षात राहतं का? हा सब्जेक्टिव्ह मुद्दा आहे. त्यामुळे कविता का महत्त्वाची? आणि दुसरं जे तुम्ही उल्लेख केलात, की वाद्य सोबतीला हवीत, वाद्यांच्या वर गाणं पेलू नये. पण आजकाल रीलसाठी आम्हाला लागतो ना पीस, आणि त्या पीसवरनं ठरतं, की ते काय होणार. मग 5 मिनिटाचं गाणं लक्षातच राहत नाही. त्यातल्या 30 सेकंदाचा रीलसाठी बनवलेला पीस काय क्रेसेंडोच लक्षात राहतो. हे सगळं कसं बघितल्यावर काय वाटतं? एव्हरी प्रॉडक्ट हॅज अ बायर. प्रत्येक जे वस्तू आहे, त्या प्रत्येक वस्तूला एक ग्राहक आहे. पण म्हणून आपण काय विकायचं हे आपण ठरवायचं. हा हे विकतोय, हा तो विकतोय, जरूर करावं, सगळ्यांना शुभेच्छा आहेत. पण आपला स्वभाव आहे का? आपण काही काही शब्द मराठीत फार सहज वापरून टाकतो. स्वभाव म्हणजे काय? स्वभाव, की माझा भाव काय आहे, मला कशाची मजा येते. आणि मी तर स्वतःला खरं सांगतो, मी माझ्यापुरतं सांगतो, मी सतत तो दिवस आठवतो ज्या दिवशी मी डॉक्टरी सोडून हा निर्णय घेतला. तर मी स्वतःला सारखं बजावतो, की आपण हे का करतोय, आपण हे का केलं. आपल्याला उत्तम कविता घेऊन, त्याला उत्तम कवितेला योग्य आपल्याला जी सुचेल ती चाल पेटी घेऊन मग एकदा कोमल ग एकदा शुद्ध ग करत चाल रचली जाते. पण सुचेल ती चाल करून ऐकवणं हा आपला स्वभाव आहे ना, हे आपलं वेड आहे ना. तर मग आपण ते करूया. ट्रेंड येतात आणि जातात. म्हणजे आता गंमत सांगतो, मी जेव्हा सुरू केले तेव्हा प्रत्येकच संगीतकार हार्मोनियम घेऊन कार्यक्रम करणारे संगीतकार होते. मग देवसाहेब होते, श्रीधर फडके होते, सगळी ही लोक, हृदयनाथजी ऑफकोर्स, भावसरगम इतके, पण छान हार्मोनियमवर चाल गायकाला समजावून सांगणारे संगीतकार होते. आता ही रेअरिटी झाली. आता 4-5 लोक असतील की जे की नोटेशन सांगतील की असं आहे बघा, ही जागा अशी आहे बरं का, याच्यात शुद्ध मध्यमावरून ही तान सुरू होते वगैरे, हार्मोनियम घेऊन. परत चांगलं वाईटचा मुद्दा नाही. आता वर्तुळ बदलून इथे आलं की आता ही रेअरिटी झाली, जी सगळ्यात कॉमन गोष्ट होती. तर ती मला असा राग येत नाही की हे काय करतात असं नाही. मला असं वाटतं की ज्यांना चांगलं ऐकायचं आहे त्यांना आपण ती दिशा द्यायला पाहिजे, की तुम्हाला चांगलं काव्य ऐकायचं आहे ना, तर तुम्ही हे ऐका. तुम्हाला नाचायचं आहे, तुम्ही हे ऐका. जरूर ऐका. तू जर रील्सचं म्हटलास ना, त्याची तर तुला गंमत सांगतो, की अनेकदा लोक म्हणतात, "अरे बापरे! 4 मिनिटाचं गाणं आहे? आपल्याला छोटं 2.5 मिनिटाचं नाही का करता येणार?" विशेषतः चित्रपटामध्ये. तर तुम्हाला सांग, की एक राजा होता, त्याचं नाव अमुक होतं. त्याला एक राणी होती, त्याला 2 मुलं होती. त्यांच्या राज्यात तर याच्यानंतर डायरेक्ट आणि मग युद्धामध्ये राजा जिंकला आणि मग ते सुखाने नांदू लागले. अशी गोष्ट होईल का? नाही होणार. त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला, मग ते कसे लढले. ते जसं स्टोरीमध्ये 1, 2, 3, 4 आणि मग 5 येईल. 1, 2 आणि 5 आलं तर आपण म्हणू ही अर्धवट वाटते गोष्ट. गाण्यामध्ये जर जे मिनिमम सांगायचं ते तर सांगा. म्हणजे तू लांब गेल्यामुळे मला त्रास होतोय, हे एका वाक्यातही सांगता येतं. पण मग ते असे दूर जाणे तुझे सोसवेना, मला एकट्याला जिणे कंठवेना. आता हे झाल्यावर हा मुद्दा संपलाय खरं, की मला एकट्याला त्रास होतोय. पण मग त्याच्यात पुढे ही मी चाल करून संदीपला विनंती केली की या चालीवर लिही. ते का? 2 अंतरे तरी पाहिजेत, की मग त्याचा कुठेतरी एक क्लायमॅक्स यायला पाहिजे, की
असे एवढे दूर जाताही येते, असे एवढे शुष्क होताही येते, असे पार सारे विसरताही येते. मला जे तुला जे जमेते मला का जमेल. मग ते कुठेतरी पूर्ण येतं. आता मुळात गाणं कशाला करायचं? आपल्याला काहीतरी छान नटवून सांगायचं आहे ना. निरोप तर तसाही सांगता येतो की मला तू आवडतेस, तू सुंदर दिसत आहेस, त्यामुळे मी तुझ्या प्रेमात पडलो, एवढा तरी विषय संपतो. मग आपण तेव्हा नयनांचे दल हलले ग, मग असं झालं, तुझे दल हलल्यामुळे जगात इतकी गोंधळ झालाय, त्यामुळे दोन कडवी झाल्यानंतर माझ्यावर काय झालंय हे सांग. ह्याला ही गाण्याची मजा आहे. मग हे सगळं तुम्हाला चारच ओळीत सांगायचं असेल तर मग तो 8 तासच कशाला गाणं, मग नकाच करू. म्हणजे मी असं म्हणत नाही अगदी 5-5, 6-6 कडवी असेल, पण जे किमान त्याला बैठक तर पाहिजे. आपण गप्पा मारायला एकदा भेटूया असं म्हणल्यानंतर गप्पा मारायला पाहिजेत, तेवढी वाक्य झाली पाहिजे, तेवढा संवाद झाला पाहिजे. तर त्याचं एक अधिष्ठान पाहिजे. तेवढं तेवढं घडलं तर त्याला आपण गाणं म्हणतो ना. नुसतंच काहीतरी गुणगुणलं, 30-30 ओळ परत चालली तर त्याला नाही. त्याला तुम्ही म्हणा की मी एक ट्रॅक केलाय. तू जे म्हणलास की शब्द कशाला हवेत, तर बरोबर आहे. ज्यांना सिम्फनी करायची त्यांनी सिम्फनीमध्ये मग सिम्फनी करा की. पण मग ते जे वाचतंय ते ओरिजिनल आहे का, किंवा इतकी सुंदर स्वररचना आहे का, की जी मग परत जाऊन मोझार्ट आणि बागच्या सिम्फनीच का सगळे पियानो वादक. मग तुम्ही करा ना नवीन. तुम्हाला जर वाद्य इतकं, जरूर वाद्यावर प्रेम असावं, वाद्य संगीतावर प्रेम असावं, पण मग ओरिजिनल एक 5 मिनिटाचं तर करून दाखवा की जे पकडतंय. म्हणजे तुम्हाला शब्दांचा आधार तर पाहिजे थोडासा, काहीतरी 2 शब्द म्हणण्या इतके. 30 वर्षाची मुलाखत, 30 वर्षाची मुलाखत, एवढं पाहिजे. मग 30 वर्षाची मुलाखत. आता ही 30 वर्षाची मुलाखत तरी कशाला पाहिजे. मग तुम्ही संगीतातून इतका 30 वर्षाचा प्रवास झाला, त्यात असे असे चढ उतार आले, असं झालं, हे व्यक्त करताय का, तर जरूर करा. असे आहेत आपल्याकडे. म्हणजे इलयाराजा सर नक्की करू शकतील, पण सिम्फनी करण्याची ताकद तरी ठेवा. मग त्याच्यावर तरी फोकस करा ना. 8 दिवस बसून, 15 दिवस बसून, की अशी स्वररचना करतो ना की तुम्ही चक्रावून जाल. पण ह्याच्यातही नसतं इंटरेस्ट. रेडी लूप्स, पॅक 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 पॅक, ते रेडी लावलं, त्याच्यावर कुठले तरी शब्द चिकटवले आणि 2-4 इव्हेंटला वाजलं तर परत हे वाईट आहे का, तर नाही. पण एव्हरी प्रॉडक्ट हॅज अ बायर. आणि मला हे विकायचं नाहीये, कारण ह्यानी मला मजा येते. इतकी सिंपल गोष्ट आहे की मला इथे जी 1996 किंवा जी त्या 3 वर्षाच्या मुलासाठी त्याच्या वडिलांनी जयस्तु ते निवडलं होतं, त्या मुलाला तेव्हा जयस्तु ते वाजवताना जी मजा आली होती, तर माझं इमान त्या 3 वर्षाच्या मुलाशी आहे. गेली 50 वर्ष सलील कुलकर्णींचा प्रेझेन्स पेटीशिवाय पूर्ण होत नाही. मिमिक्रीतही पेटी असती सलील कुलकर्णींच्या. पण ट्रॅकचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न आहे की 30 वर्षामध्ये टेक्नॉलॉजी न गाणं कसं बदललं, रेकॉर्डिंग कसं बदललं. आता आजकाल AI वरती पण म्युझिक बनतं. पेटी वाजवून काय म्हणजे वादकांनी गाणं रेकॉर्ड करणं कॅसेटवर, इथपासून YouTubeवर रिलीज करणं आणि AIचाही साऊंड असणं. मग मध्ये त्याच्यात काय कॉम्प्युटराइज साऊंड आला, सगळा आला. हा सगळा प्रवास टेक्नॉलॉजीचा एक संगीतकार म्हणून कसा दिसतो? हा खरं तर खूप मोहरून टाकणारा प्रवास आहे आणि हा छान आहे. म्हणजे मला प्रत्येक काळाची एक मजा आली की, आणि माझी पिढी तशी नशीबवान. म्हणजे मी, कौशल, संदीप खरे, अवधूत गुप्ते, अजय अतुल, ह्या पिढीचे सगळ्यांच्या ना कॅसेट पण आल्या, CD पण आल्या. हो. म्हणजे तरीही वसंत फुलतो, स्वरभाव, स्वप्नात पहिली राणीची बाग, त्याच्यानंतर 2003 साली संदीप बरोबर आलेल्या आयुष्यावर बोलू काही, नामंजूर, सांग सख्या रे, अगोबाई डगोबाई, ह्या कॅसेटही आहेत अजून लोकांकडे. आणि आता आहे बघा, त्यांच्याकडे कॅसेट प्लेअर नाही आहेत, पण लोकांनी कॅसेट जपून ठेवल्या. याला मी गाणं टिकणं म्हणतो. की नाही असं कसं टाकणार. आमच्याकडे आता कॅसेट प्लेअर नाहीये, पण ही जी वस्तू आहे ती वस्तू नाहीये. हे आमचं बालपण आहे, म्हणून मी टाकू शकत नाही. असं जेव्हा कोणी म्हणतं ना, तेव्हा खूप बरं वाटतं की हे टिकलं. कारण आता नाही म्हणत, अगोबाई डगोबाईला पण 20 वर्ष झाली, 2006चं आहे. तर ती टेक्नॉलॉजी चेंज होताना बघितली की आता
गाण्यात रिलीज कसं झालं तर लिंकच पाठवली, असं रिलीज होतं. पूर्वी ते कॅसेटचं म्हणजे माझ्या पहिल्या अल्बमचं ओपनिंग डॉक्टर श्रीराम लागू आणि गजाननराव वाटवे यांच्या हस्ते झालं होतं. बेला आणि सावनी शेंडेचे 2 अल्बम मी एकत्र केले होते. त्याचं प्रकाशन शांताबाई शेळके आणि रोहिणीताई भाटे या दोघींच्या हस्ते झालं होतं. एक अल्बम होता तो यशवंत देवसाहेब आणि अरुण दाते साहेबांच्या हस्ते झालं होतं. तर ह्या लोकांचा आशीर्वाद तेव्हा मिळायचा. तर ती कॅसेट, मग ते भावा ते कव्हर कसं, ते असं कसं, आता आपण थंबनेलवर चर्चा करतो. सो परिभाषा बदलल्या. सीडी यायची. फक्त त्याच्यात फायदा असा होता बरं का, की सीडी एक आली ना, की त्याच्यात तुम्हाला रचना करता यायची. म्हणजे आता आपण जसं म्हणतो, की ताटात ही भाजी असेल, तर त्याच्याबरोबर काय कोशिंबीर चांगली लागेल. मग त्याच्यात काय करावं? ते ताट अख्खं सजवता यायचं संगीतकाराला, की आता अग्गोबाई डग्गोबाईचा अल्बम बघितलास तर पहिलं गाणं अग्गोबाई डग्गोबाई येतं. दुसरं मी पप्पाचा ढापून फोन येतं. मग इल्लू इल्लू पिल्लू ग येतं. मग दूरदेशी गेला बाबा येतं. त्याची एक रचना असायची, की एक धमाल गाणं आलं, एक थोडं विचार करण्यासारखं, एक थोडं गोड. आता काय होतं, एकच गाणं रिलीज झालं, तर तुम्हाला त्या एका गाण्याला पोहोचवताना त्याच्याबरोबर छान मांडणी कधी-कधी करता येत नाही. पण त्या काळाची मजा आहे. म्हणजे मला आत्ताचाही काळ आवडतो. आता अगदी काही दिवसापूर्वी मी पुन्हा वाटते तसेच इवले, विंदांची कविता. तर माझं अजून मी म्हटलं इमान ते चांगली कविता निवडायची, चाल करायची. पण आता रिलीज ते ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर होतं किंवा त्याचा व्हिडिओ रिलीज होतो. त्या सगळ्याची आपापली मजा आहे. अजून मोठा बदल झाला म्हणजे तुमचं काम पोचवायचं कसं? तेव्हा एखादा समीक्षक जो गेले 40 वर्ष पेपरमध्ये लिहितोय, तो तुमच्या कार्यक्रमाला आलाय, यांनी कलाकाराला धडकी भरायची. आधी बोलवायचो आपणच, की या ना सर, या ना सर. आता ते येऊन बसलेत बरं का पहिल्या लाईनीत असे. तर तुम्हाला भीती वाटायची बोलताना, गाताना, की हे समीक्षक आहेत, ज्यांनी सगळं ऐकलंय. त्यांनी कुमारजी ऐकलेत, त्यांनी वसंतराव देशपांडे ऐकले, त्यांनी भीमसेन जोशी ऐकले, त्यांनी बाबूजी ऐकलेत. आता हे आपलं गाणं ऐकायला समोर बसलेत. कोणीतरी दत्ताजी मारुलकर लेवलचे संगीत समीक्षक असायचे, अशोक दा रानडे, हे सगळ्या लोकांनी कार्यक्रम ऐकलेले आहेत. म्हणजे एका कार्यक्रमाला मला आठवतंय बोरकरांवरचा कार्यक्रम होता, समोर किशोरीताई होत्या. तर किशोरीताई म्हणजे ही जबाबदारी तुम्हाला जी घ्यायला लागते, की नाही मी समजा बोरकरांच्या कवितेविषयी बोलतोय, तर ह्यांनी काव्य सगळं कळून प्यायलेली लोक आहेत ही. तर तुमचं कुठलंच वाक्य असं हे कमॉन पुणेकर, आता यांनी कसं कमॉन पुणेकर, ते म्हणजे की काय बोलतोय तू, गाण्याविषयी बोल ना. कमॉन पुणेकर, चला सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवा. यांनी नाही व्हायचं ते. तू कवितेविषयी बोला, चालीविषयी बोला, की मी इथे भिन्नषज्ज वापरलाय का, मी इथे झपतालात रचना केली आहे, झपतालात किती कमी रचना होतात, मग आधीच्या झपतालाच्या रचनेचा एखादा रेफरन्स द्या. हे बोलणं ऐकायला लोक यायची. तेव्हा नुसतंच मग मी आत्ता जे म्हणलं, की त्या गावात गेल्यावर कसे आहात रत्नागिरीकर, तिथे आज रत्नागिरी असू दे, कोल्हापूर असू दे, नाहीतर बीड, परभणी, नांदेड असू दे, उत्तम ऐकणारे लोक आहेत. त्यांना दे वॉन्ट कॉन्टेंट. चांगली कविता ऐकवा, चांगली चाल ऐकवा, बाकी कसे आहात आम्ही ते आमचं आम्ही बघतो. तर परिभाषा बदलली. तेव्हा ही सगळी लोक समोर असताना तुम्हाला ती जबाबदारी घ्यायला लागायची, की बापरे, माझं एक वाक्य इकडे निसटणार नाही ना. आणि आता हे समीक्षक जे गेले 2 तास कार्यक्रम 3 तास ऐकतायत, ते उद्या पेपरमध्ये काय लिहितील? पण असं झालं का, की आता कलाकृती केली, की तेवढे किंवा त्याच्याहून जास्त एफर्ट्स ती पोहोचवायला लागतात. अगदीच रफली बोलायचं तर सतत इन अ वे सोशल मीडियावर विकत राहावं लागतं. मला आठवतंय, की 2004-5 साली पेपरमध्ये छोटीशी जाहिरात होती, आयुष्यावर बोलू काही, कोल्हापुरात आलेली आणि त्याच्यावरनं मी पहिला कार्यक्रम बघितला. आता इमॅजिनच होत नाही, की अशी फक्त अननोन व्यक्तीची जाहिरात बघून कोणीतरी येईल. ह्याचा काय परिणाम होतो कलाकार म्हणून? ते पेपरात जाहिरात येऊन जी लोक यायची ना, तो फार पक्का ऑडियन्स असायचा. मग तू का आला होतास असं जर तू आठवलंस तर अजून एक आहे, तुझे आई बाबा म्हणले असतील की चल जाऊया. हो. याला मी धरोहर किंवा वारसा म्हणतो, की तो फक्त कलाकारांचा नसतो, की या गायकाचा मुलगा पण गायक झाला, रसिकाचा मुलगा पण रसिक होतो का, जाणत्या माणसाचा मुलगा जाणता होतो का. तर हे जाणते पण पालक आणतात. म्हणजे मला या निमित्ताने सगळ्या रसिकांना पण ही विनंती करायची, की तुम्हाला
तुमच्या आजी आजोबांनी आईवडिलांनी समृद्ध केलं, तुम्ही पण तुमच्या मुलांना, भाच्याला, पुतण्याला घेऊन जायला पाहिजे की तू हे ऐक, तुला कदाचित थोडं जड वाटेल आत्ता, पण तू ऐकत राहा. ही सगळीच पुस्तकं पहिल्या पानावर एंटरटेनिंग नसतात. हम्म. पहिली 10-15 पानं तुम्हाला वाचत राहायला लागतं. मग तुम्हाला 16व्या पानात ते तुम्हाला तुमची कॉलर पकडतं आणि मग तुम्ही अख्खं पुस्तक वाचता. तर तो काळ थोडा ना शांत पेशन्सचा होता. आता असं झालंय की इन्सिक्युरिटी पण वाटते की आपला कार्यक्रम आहे माहिती आहे का लोकांना? मग तो कसा कसा पोहोचवता येईल? म्हणजे ना, आता माझा कार्यक्रम आहे, ह्याचा पोहोचवण्यामध्ये तुमची शक्ती जाते आणि माझा आत्ता कार्यक्रम कसा झाला हे सांगण्यामध्ये जाते. खरी शक्ती जायला कुठे पाहिजे? मध्ये, कार्यक्रमात. तर ती आता तो काळाचा महिमा आहे की तुम्हाला जे माध्यम आहे तेच तुम्ही वापरणार. म्हणजे आता जर माझा कार्यक्रम एखाद्या शहरात आहे, तर तिथल्या लोकांना कळण्यासाठी जी माध्यमं आहेत, ती मी वापरतोच आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. पण शक्ती कुठे जास्त जाते, तर इथे आता थोडी जास्त जाते. जी पूर्वी जाहिराती दिल्या आणि मग निवांत तुमचं काम केलं. मग जी लोकं येतील ती तुमची. पण समीक्षणाचं सुद्धा असं आता आता बघा कोण कोणाविषयी लिहितं. ज्याला ज्याच्यातलं गम्य आहे. मला आठवत नाही कोणी एकही असा 5-7 वर्षच जो ऐकतोय मैफिली, त्याला अलाउड होतं पूर्वीच्या पेपरमध्ये संगीत समीक्षा करायला. तेवढं आत्ताचे जे मित्र आहेत आपले, जे आता ज्येष्ठ सगळे पत्रकार झालेत, मग श्रीपाद ब्रह्मे असेल, मंदार कुलकर्णी असेल, ते सम्राट फडणीस असतील, हे सगळ्यांना अगदी सुरुवातीपासून ते माझे मित्र आहेत. त्यांनी सगळ्या टप्प्यांवर मैफिली ऐकत 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 ते स्वतः समृद्ध झाले. जयश्री बोकील असेल, मी तिला अगदी आश्वासक सुरावटींचा नवा संगीतकार अशी तिने माझ्यावर एक छोटासा लेख लिहिला होता. तर तिला माझ्या मैफिलीलाच पाठवलं होतं तेव्हा. आता ती सवाई गंधर्व किंवा अजून आता ती मोठं कव्हर करतं, त्याचा पण एक प्रवास असतो. पत्रकारांचा पण, संगीत समीक्षकांचा पण, आणि तो तसा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही उठलात आणि कशाविषयी मतं दिलीत, म्हणून मग मला ते कदाचित नवीन डेटा पॅक दे रे लिहाविषयी वाटली. हा तर बदल ठीक आहे, पण एक असा भाग आहे की खूप कमी संगीतकार गायक असे आहेत की जे कार्यक्रम करतात. म्हणजे आत्ता ज्या होतात कॉन्सर्ट ते वेगळे, पण मी अशा ओरिजिनल आयुष्यावर बोलू काहीचे 2100 प्रयोग होऊन गेले. मला स्वतःला असं झालं की खूप गाणी मला तुमच्या निरूपणानंतर अधिक समजली आणि 2 गाण्यांच्यामध्ये तुम्ही जे बोलता त्याच्यानंतर जेव्हा मी घरी जाऊन पुन्हा त्यावेळी सीडीवर गाणं ऐकवतो. माझ्याकडं कॅसेट नाही, पण सीडी आहे ज्याच्यावर तुमच्या सह्या आहेत. तर हे काय आहे? गाणं समजावून सांगणं कसं जमलं, कुठून सुरू झालं आणि ती माझ्यामध्ये तुमची खासियत आहे, ती कशी डेव्हलप झाली? या सगळ्या लोकांचे संस्कार आहेत. हृदयनाथजींचं भावसरगम ऐकताना मी ग्रेस आरती प्रभू त्यांनी ज्या पद्धतीने भय इथले संपत नाही समजावून सांगायचे ते, किंवा आजही ते जेव्हा कार्यक्रम करतात, किती ज्ञानेश्वर माऊली जेव्हा एखादं ते विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशाला समजावून सांगतात, सावरकरांची कविता समजावून सांगतात, त्यांच्याकडनं मला एक लक्षात आलं की ते ना आपल्याला बोटाला धरून लहान मुलाला एखादं सुंदर उद्यान दाखवावं, एखादी सुंदर नदी दाखवावी, धबधबा दाखवावा, तसं ते घेऊन जातात. आणि ते माझे आदर्श आहेत ह्या बाबतीतले. ते असतील किंवा सुधीर मोघे तर गाण्यांच्या गोष्टी नावाचा कार्यक्रम करायचे, की त्यांनी लिहिलेली गाणी जी जी खूप लोकांपर्यंत पोहोचली. मग त्याच्यात दयाघना असेल, त्याच्यात फिटे अंधाराचे जाळे असेल, आला आला वारा संगे पावसाच्या धारा, हे गाणं कसं सुचलं, त्याच्यात काय विचार होता, ही सगळी गाणी, एकाचे या जन्मी जणू फिरून नवे जन्मी, सांजय गोकुळी, ते छान कविता समजावायचे. तर मी हे सगळं मला लक्षात आलं की तुमचं गाणं हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर एखादा चांगला टुरिस्ट गाईड जसा असतो तशी तुमची भूमिका आहे. की किल्ला सगळ्यांनाच दिसतो, देऊळ सगळ्यांनाच दिसतं, पण तो गाईड जेव्हा नेऊन आपल्याला सांगतो की हा तो कडावर का, इकडनं वर आले होते ते, मग आपण बघायला लागतो की बापरे असं झालं होतं, मग आपल्या डोळ्यासमोर यायला लागतं. तसं मी जेव्हा एखादी कविता समजावून सांगतो की जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. तर मीपणा जो आहे, इगो जो आहे, तो सहज ज्यांचा गळतो त्यांना जीवन कळलं. तो कोणीतरी येऊन ठेचायला नाही पाहिजे, तो आपला आपला गळायला पाहिजे.
मग लोकांना वाटतं हां, आता मग नेक्स्ट टाइम ऐकताना त्यांना त्याची मजा येते. किंवा कुठलंही गाणं तुम्ही तर थोडं, मला असं वाटतं की विशेषतः यंगर जनरेशनला ऐकायचं आहे का, खूप ऐकायचं आहे. त्यांनाही चांगली कविता आहे. तर मला शुभंकरवरनं हे माहिती आहे की त्याला जे आम्ही समजावून सांगतो, तो किती भारावून जातो की किती भारी आहे हे बाबा, ही कविता किती भारी आहे. तर त्याला जर मी रिप्रेझेंटेटिव्ह धरलं आत्ताच्या तरुण पिढीचं, तर त्यांना तुम्ही समजावून सांगायला पाहिजे. त्यांना, आणि त्यांनाच काय, कोणालाही रसास्वाद ज्याला म्हणतो ना, की मी आनंद घेतो, तू पण आनंद घे. आपण साधं जेवताना म्हणतो ना, की ही चटणी घालून बघ हं, भारी लागतंय बघ. हो. तेच आहे हे, की असं बघा बरं याच्याकडे. बघा काय छान वाटतंय. मग ती विंदांची कविता असू दे, ती एखादी गझल असू दे, ती गालिबची गझल असू दे. जेव्हा आज आता समीर सामंत गालिबवर कार्यक्रम सुंदर सादर करतो, तो जेव्हा गालिब समजावून सांगतो, तेव्हा आपल्याला आपण भारावून जातो. अरे काय, काय गझल आहे. तर तो रसास्वाद आहे. संदीप जेव्हा स्वतःची कविता की अशी ऐका बरं, हे जेव्हा सांगतो, तेव्हा त्यांना अजून आवडते ना. मग ती गद्य कविता असू दे किंवा ते गाणं असू दे, की एवढंच ना एकटंच जगूमध्ये, की आपल्याला शेवटी आपण एकटेच असतो. असं म्हणल्यावर ते आलात तर आलात तुमचेच पाय, गेलात तर गेलात कोणाला काय, हे आपल्याला जास्त लागतं, जेव्हा तो समजावून सांगतो. तर हा ज्यांना म्हणजे स्टेजवरच्या सगळ्यांनी, पण मोजक्या शब्दात, आणि त्याच्यासाठी ते पक्क माहिती पण पाहिजे. कारण हे पण लक्षात घेतलं पाहिजे, की समोर तुमच्यापेक्षा जास्त माहिती असलेली लोकं पण असणार. हम्म. त्यांनाही काहीतरी आपल्याकडनं मिळालं पाहिजे. त्यामुळे अभ्यास करत राहायला पाहिजे, तर तुमचं ते बोलणं सहज होत जातं. थोडं पुन्हा पाठीमागं जातो. आयुष्यावर बोलू काही कार्यक्रम, त्याच्यानंतरचे अल्बम हे तर मी स्वतः बघितलेत, विकत घेतले. त्याच्या आधीचे हे जे उल्लेख झाले याच्या कॅसेट माझ्याकडे तरी नाहीत. मी तेव्हा फारच लहान होतो. तर ते कुठले अल्बम होते? पहिला अल्बम कुठला? त्यातलं एखादं गाणं आत्ता कुठलं आठवतं? गाणी मला सगळीच आठवतात. पहिल्या 1996 पासूनची सगळीच. पहिलं गाणं मीच लिहिलेलं होतं, चल उंच उंच जाऊ चंद्राचा हात लावू. ज्या चालीवर मी म्हटलं मुखडा हाच ठेवू, तू अंतरे लिही, म्हणून संदीपनी अंतरे लिहिले, की तो चल उंच उंच जाऊ चंद्राचा हात लावू. ही माझी पहिली चाल. ही बेला शेंडेनी नंतर अल्बममध्ये तिच्या गायली. आणि तरीही वसंत फुलतो हा माझा पहिला अल्बम. सुधीर मोघेंची सगळी काव्य होती, आणि रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, अनुराधा मराठे, अंजली मराठे, सुवर्णा माटेगावकर, आणि मी एक गाणं गायलं होतं तेव्हा. त्याच्यात थांब ना जराशी ऐकती चाहुल, थांब ना जराशी ऐकती चाहुल, वाजते पाऊल कुठेतरी, जरासा कान दे, जरासे भान घे, तरंगे झुळूक वेणू परी, थांब ना जराशी. क्या बात आहे. गोड गाणं होतं पहा ते. मला आत्ता माझ्या चेहऱ्यावर स्माईल आली ते गाणं गाताना, कारण हे मी 28 वर्षापूर्वी स्टुडिओत उभं राहून गायलं होतं. आणि सुधीर मोघे रेकॉर्डिंगला आले होते. मला छान अरे मस्त मस्त छान गातोयस, कारण पहिलं रेकॉर्डिंग. मग तर तरीही वसंत फुलतो पहिला अल्बम. दुसरा अल्बम स्वरभाव, ज्याच्यात शौनक अभिषेकी माझ्या संगीतावर खूप, आणि माझ्यावर पण खूप प्रेम असणारा माझा एक मित्र. हम्म. आणि त्यांच्यामुळे ना मला काय झालं, शौनकबरोबर मी खूप हार्मोनियम वादन पण केलं त्यांच्या मैफिलीमध्ये. त्यामुळे बुवांची गायकी पण शौनकच्या थ्रू माझ्यापर्यंत खूप छान पोहोचली. आणि शौनक अभिषेकी असे एकमेव मला शास्त्रीय गायक वाटतात, की ज्यांना एक आपण सर्वंकष निकष म्हणतो ना, कविता चांगली, उपशास्त्रीय, गझल असेल, कव्वाली असेल, सगळ्यावर प्रेम असणारे फार कमी गायक असतात. तर मला शौनक खूप जवळची व्यक्ती. तर शौनक अभिषेकी आणि सावनी शेंडे यांचा तो स्वरभाव अल्बम होता. आणि त्या सुमारास ना मला एक संदीप बेलवलकर म्हणून मित्र आहे, त्यांनी एक दिवस इथेच कोथरूडमध्येच मी राहायचो, एक पुस्तक आणून दिलं, अजबखाना विंदांचं, की तू कधी बालगीतं केली आहेस का रे? तेव्हा माझी जेमतेम सांगतो 30-35 गाणी होती स्वरबद्ध. त्यांनी मला हा प्रश्न विचारला, की तू बालगीतं केली आहेस का? म्हणलं नाही रे. तो म्हणलं ह्याच्यातलं कर, तुला आवडलं तर एखादं. मला आपलं सहज वाटलं, ह्याला मी योग म्हणतो. हम्म. आता कोण कोणाकडे जाऊन सहज पुस्तक देतं सांग, की हे पुस्तक घ्या करा? नाही देत. त्यांनी दिलं, आणि माझी एक सवय आहे, मी असं पहिलं वाचतो आणि मग रॅन्डम पान काढतो. त्या रॅन्डम पानावर
एका माकडाने काढलंय दुकान, आली गिऱ्हाईके छान छान. अशी कविता बघितल्या बघितल्या ती चाल सुचली होती. वा. मग बालगीतं केली. स्वप्नात पहिली राणीची बाग. त्याच्यात सगळे छोटे छोटे होते. मेघना सरदार, अंकिता देवळे, नेहा दौतखनी, केतन गोडबोले होता. केतकी माटेगावकर तेव्हा 3.5 वर्षाची होती. तिने अब्बब्बब्बब्बब्ब केवढा फणस आई, आजोबांचं पोट सुद्धा एवढं मोठं नाही, असं एक गाणं होतं. विंदांची कविता आहे की ते लहान मुलांची व्हिज्युअल्स काय असतात, त्यांना मोठं फणस दिसल्यावर आजोबांचं पोट आठवलं, अशी ती कविता आहे. ती तिने गायली होती. तर तो तिसरा अल्बम. मग बालगीतांचे ओळींनी 2-3 अल्बम केले मी. मग बेला शेंडे आणि सावनी शेंडे यांचे 2 माझ्या मना आणि बरसे बदरिया, मीरा भजनांचा. अजून एका माणसाचे मला एकदम आत्ता आठवणारी बोलताना, हे दोन्ही अल्बमची म्युझिक अरेंजमेंट नरेंद्र भिडेंनी केली होती. अजून एक माझा मित्र, उत्तम संगीतकार, स्वतः संगीत संयोजक. नंतर त्यांनी डॉन स्टुडिओ काढला. तो दुर्दैवाने गेला, पण त्याची आठवण रोज निघते काहीतरी निमित्ताने. त्याचं सेन्स ऑफ ह्युमर, त्याचं कसं टिपिकल बोलायची स्टाईल होती, गोड माणूस. तर त्यांनी संगीत संयोजन केलं होतं. ते 2 अल्बम आले. आनंद पहाट नावाचा फक्त बोरकरांच्या कवितांचा अल्बम मी तेव्हा केला. बर. गिरीश अत्रे म्हणून मित्र होता, त्यांनी तेव्हा मेघ म्युझिक नावाची कंपनी फॉर्म केली होती आणि त्याच्यातून त्यांनी अल्बम प्रोड्यूस केले. तर त्याचं पण फार महत्त्वाचं वाटा आहे माझ्या, कारण पहिल्यांदाच अल्बमच केले नसते तर लोकांपर्यंत पोहोचलं कसं असतं. तर आयुष्यावर बोलू काही यायच्या आधीची जवळजवळ 130-140 गाणी रिलीज वा. झालेली. मग संदीपनी त्याच्या कविता आणि त्याच्यात चाली, असं ती त्याची जी एक चालीत सुचणाऱ्या कविता, अशी त्याची एक फार सुंदर स्टाईल आहे की गुणगुणताना जी त्याला सुचतं, त्याचे हे अल्बम होते, आयुष्यावर बोलू काही, नामंजूर. आणि मग आम्ही तो कवी मी संगीतकार असा केलेला म्हणजे सांग सख्या रे, जो माझा फार आवडता अल्बम आहे. मग संधी प्रकाशात मी 9 कवींच्या रचना केल्या. अल्बम्स एकानंतर एक. मग अगोबाई डगोबाई, संदीपला मी जरा त्याच्या मागे लागून की लहान मुलांसाठी लिही. त्यांनी फार सुंदर आणि फरक असा पडला की संदीपनी आणि मी जी लहान मुलांची गाणी केली ती 2000 नंतरच्या लहान मुलांची गाणी होती. बरोबर. तेव्हा लहान असणाऱ्या मुलांची गाणी होती. मग त्यात दूरदेशी गेला बाबा आलं. मग त्याच्यानंतर 2009 मध्ये दमलेल्या बाबाची गाणी आहे. पण 96 ते 2003 मध्ये सुधीर मोघे, शांताबाई, अनिल कांबळे, रमण रणदिवे, जयंत भिडे, संगीता बर्वे, आसावरी काकडे असे अनेक कवी केले मी. आणि बालगीतं विंदा पाडगावकर, शांताबाई यांची जवळजवळ 40 एक बालगीतं त्याच्या आधी रिलीज झालेली आहेत, जी अजून लहान मुलं गात आहेत आणि त्यांना माहित नाही कदाचित किती तुमची आहे. आणि ही मला खूप गोष्ट आवडते. कदाचित ना एखाद्या गोष्टीने माणसाला राग येईल की अरे माझे कोणाला माहिती नाही, पण ना काही गाणी लोकगीतासारखी होतात. तसं एका माकडाने काढले दुकान झालं, एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय सांगू काय, हे शाळांमध्ये गॅदरिंगमध्ये होतं. त्याच्यातल्या मला असं वाटतं 70% लोकांना माहितीच नसेल हे माझं गाणं आहे, पण हरकत नाही. विंदांची कविता आहे, माझी चाल आहे ती, त्याच्यावर मुलं नाचतायत, हा मुद्दा महत्वाचा आहे. ती मुलं मोठी झाल्यावर त्यांना कळेल, ती जेव्हा कुठेतरी सर्च करतील, अरे हे यांचं गाणं आहे. हरकत नाही. लहान मुलांना अगदी ते गाणं कोणाचं आहे, ते गाणं कसं आहे आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर स्माईल येते का, हा मला बालगीतांच्या बाबतीतला निकष वाटतो. तर हे तो काळ फार आता काय म्हणूया, कुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते तसा तो काळ आहे की तो काळ खूप जास्त आठवतो. एकदम टँजंट प्रश्न आहे की आत्ता जी गाणी ऐकली त्यातली बरीचशी मी तर आत्ताच ऐकतोय आणि तुमचे कार्यक्रम असो, आत्ताची आपली मुलाखत असो, कागद कधीच बरोबर नसतो. 750 गाणी स्वतःची, इतरांच्या कविता ज्या तुम्ही म्हणून दाखवतात, ह्या कशा काय पाठ आहेत एवढ्या? मला तर शक्य नाही एवढं पाठ असतं. मला वाटतं ते जीव लावण्यावर असतं. माणसाला जीव लावला आपण, एखाद्या म्हणतो ना या माणसावर जीव लावलाय मी यार, तर जीव लावला की कसं विसरू? त्या माणसाला विसरू का? समजा तो 25 वर्षानंतर भेटला, ज्याच्यावर जीव लावलाय तो माणूस कसा, तो शाळेतला मित्र असतो, तो शाळेतला एखाद्या बाई असतात, एखादा आपले रिक्षावाले काका असतात की जे काका फेवरिट काका असतात आपल्याला. तर हे माझे सगळे फेवरिटच आहेत, कारण मी कविता खूप आवडल्याशिवाय त्याला चालच करत नाही. त्यामुळे ती आधी कविताच घेऊन मी, तू पण हे ऑब्झर्व केलं असेल, घरच्यांनी माझ्या केलं असेल, मित्रांनी, की मी आधी ती कविताच ऐकवत राहतो की आता मी कविता सध्या करतोय, काय कविता आहे बघा, ती कविता आहे बघा. ती मी इतका वेळा ऐकवतो
की ती मलाच पाठवून जाते. आणि आता मलाही आश्चर्य वाटतं की 1996चं किंवा एक मोघेंची कविता होती, किती सुंदर कविता आहे पहा. ही मला आता मी रेकॉर्ड करणार आहे परत. एक एक पाकळी उमलून ये कळी, येते फुलून फुल उभा बाग बहरतो. दिन संपती असे क्षण पाखरू जसे, शोधित ते ठसे माणूस वाढतो, माणूस वाढतो. तर मला आत्ताच्या बघा, शोधित ते ठसे माणूस वाढवतो. तर ही आत्ता हे गाणं गाताना एक एक पाकळी उमलून ये कळी, तर मला ही कविता आणि हा 30 वर्षाचा प्रवास, की आधी एकच पाकळी होती की पेटी वाजवणारा, साथ करणारा, एखादी चाल सुचणारा, अशी एक एक पाकळी उमलून ये कळी, येते फुलून फुल उभा बाग बहरतो. दिन संपती असे क्षण पाखरू जसे, शोधित ते ठसे माणूस वाढतो, माणूस वाढतो. तर हे मी ठसे शोधत शोधत हा वाढलेला माणूस आहे 30 वर्ष. आणि येणे इथे जाणे पुन्हा, काही तुझ्या हाती नसे. दुनियेत या आलास तू, हेही गड्या थोडे नसे. तो भाग्यवान रे मरुनी जो उरे, जो पापणीत नाहत्या प्रसन्न हासतो. दिन संपती असे क्षण पाखरू जसे, शोधित ते ठसे माणूस वाढतो. क्या बात आहे, मस्त. हे गाणं, फारच भारी गाणं आहे. अशी खूप गाणी आहेत की जी परत करायला पाहिजे. सरीवर सरी आल्या ग आता परत रेकॉर्ड करतोय. आणि ते जसं हे गजवदन 88 गायक गायले होते, तसं मी सरीवर सरी जास्तीत जास्त गायिका एकत्र घेऊन रेकॉर्ड करण्याचा विचार आहे. बघूया ते एक कार्यक्रम होऊ शकतो नावा याचा. नक्की होऊ शकतो. पण तरीही वसंत फुलतो हे जे माझ्या कार्यक्रमाचं शीर्षक होतं, तर मला जर पटकन असा विचार केला ना की तुम्हाला अडचणी तर प्रत्येकाला येत असतात आणि त्या यायलाही हव्यात, त्याशिवाय किंमत कळत नाही माणसांची पण नाही, जगण्याची पण नाही. पण तरी आपण का करत राहतो का? तर प्रत्येक जन्मणारा क्षण शेवट असं ढळतो, तरीही वसंत फुले. उमले फुले इथे जे, तेथे अखेर वठते. लावण्य रंग रूप सारे झडून जाते. तो गंध तो फुलोरा अंती धुळीस मिळतो, तरीही वसंत फुलतो. जे वाटती अतूट, जाती तुटून धागे. आधार जो ठरावा त्यालाच कीड लागे. ऋतू कोवळा अखेरी तळत्या उन्हात जळतो, तरीही वसंत फुलतो. तरीही फिरून बीज रुजते पुन्हा नव्याने. तरीही फिरून श्वास रचती सुरेल गाणे. तरीही फिरून अंत उगमाकडेच वळतो, तरीही वसंत फुलतो. तर किती अडचणी आल्या, पण इथला ती जी लहानपणची जी पाण्याची घागर आहे, त्याच्यातला थेंब सांडू न देता आपला प्रवास करायचा, हे ते वेळ असतं. की येऊ दे ना, कोणी धक्के मारतं, कोणी तुमच्याकडे चिडून बघतं, कोणी तुमच्यावर जेलस होतं, कोणी तुम्हाला नावं ठेवतं, हे सगळं होणार. ती आतली घागर तुम्ही अशी घेऊन जाता का? ती जी लहान मुलांनी हातात घेतली होती, ती तुम्ही घेऊन कशी जाताय? तर ते मला असं वाटतं, ते जे मगाशी गाणं ऐकवलं की तो भाग्यवान रे मरुनीही जो उरे, जो पापणीत नाहत्या प्रसन्न हसतो. दिनसंपती असे क्षणपाक. पण मला म्हणजे याच्या कशाकडेच निगेटिव्हली न बघता मला असं वाटतं, तरीही वसंत फुलतो ही लाईन आहे, जे माझ्या पहिल्या कार्यक्रमाचं शीर्षक होतं. आणि कदाचित या 30व्या वर्षानिमित्तानं कार्यक्रम होऊ शकतो. पण या निमित्तानं मला एक थेट प्रश्न विचारायचा या नावावरनं. वसंत फुलतो, आपल्या सांगीतिक कारकिर्दीचा वसंत फुलला, मान, सन्मान जे काही त्याच्या बरोबरीने येतं, असं कधी वाटलं पहिल्यांदा? मी तर त्या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे. रेकॉग्निशन ज्याला म्हणतात ना, पहिल्या चालीलाच मिळालं रेकॉग्निशन. पहिली चाल सुधीर मोघेंनाच ऐकवता आली. ते म्हटले, "अरे क्या बात है! फारच हे तुझं आहे. हे फ्रेश आहे आणि हे तुझं आहे." ते म्हटले, "नवं." आता किती छान. ते म्हटले, "नवं
नवखं आणि ताजं याच्यात फरक आहे. तुझं ताजं आहे. की दात किती सुंदर आहे पहा. ते म्हणले नवखं कळतं आणि ताजं कळतं. तुझं फ्रेश आहे. प्रीमॅच्युअर किंवा आपण ज्याला म्हणतो की अरे अपकमिंग नाही वाटत गाणं. ही ही पहिली दाद मिळाली. पुलंचा आलेला फोन होता आणि 96 ला गाणी करायला सुरुवात केल्यानंतर 99 साली ज्याचं माझ्याकडे इन्व्हिटेशन आहे त्या पुरस्कार सोहळ्याचं. पहिला पुरस्कार तेही केशवराव भोळेंच्या नावाचा, की संगीतकार केशवराव भोळे आश्वासक संगीतकाराचा पुरस्कार मिळाला. कोणाच्या हस्ते? भीमसेनजी आणि बाबूजी. आता पुरस्कार घ्यायचा आणि नमस्कार करायचा त्याची पावलं कुठे आहेत असं वाटतं कधी कधी. तर भीमसेनजी आणि बाबूजी स्टेजवर होते. तर त्या त्या क्षणाला मला काहीतरी मिळालं असं वाटलं होतं की येस आपल्याला आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत. आणि मी हे खूप मानतो की देवाच्या मनात आपल्याबद्दल हे दिसतंय. चांगल्या गोष्टीच्या बाबतीत पण म्हणतो आणि वाईट गोष्टीच्या बाबतीत पण म्हणतो की हे ठरवलेलं दिसतंय देवाने आपल्या बाबतीत. 30 वर्ष मोठा कालावधी. या कालावधीमध्ये इररिलेव्हंट होणे, ऑडियन्स आपला म्हातारा होत जाणे, या सगळ्याची भीती मनात वाटत नाही का, की असं काहीतरी झालं तर? भीती नाही वाटली मला खरंच कधी. याचं असंही कारण असेल की प्रत्येक पिढीमध्ये लहान मुलं येतातच आहेत. हं. तिथे ती तर गाणी ऐकतातच आहेत कॉन्स्टंटली. आणि मी जसं म्हटलं 1996 साली ज्या माझ्या कार्यक्रमाला जी मंडळी यायची, ते अजूनही येतात. आणि परमेश्वराची कृपा आहे की सतत वेगवेगळी वळणं सुचत गेली. एकाच वळणाचं काम नाही झालं. म्हणजे प्रेमगीतं तर प्रेमगीतच करतोय नाही. लहान मुलांची गाणी झाली. मध्येच खूप भावनिक गाणी झाली. खूप धमाल गाणी झाली. म्हणजे डिबारी डिपांग झालं. मध्येच उडू उडू झालं. हं. मध्येच एकदम हार्डकोर तू गायेजासारखी रागमाला कौशिकीजी आणि महेशनी गायलेली ती ती आली. हे गजवदनासारखं गाणं आलं. अभंग आले. सो ना देव मला हाताला धरून छोट्या मुलाला नेतात ना, तसं एकदा या बागेत नेतोय, एकदा त्या बागेत नेतोय, एकदा या डोंगरावर नेतोय, एकदा या देवळात नेतोय. आणि मी त्या 1996 काय मी तर अजून मागे म्हणतो मी 3 वर्षाचा असताना आकाशवाणीवर जो त्या बाप्पाचा हात धरलाय, तो बाप्पा जिथे घेऊन जाईल तिथे मी मनापासून जातो. मी पाठी टाकत नाही. आणि चित्रपटाचं वळण आलं. मग एकदा काय झालं, आता त्याच्या आधी वेडिंगचा सिनेमा झाला. तर इर्रेलेव्हंट होणं नाही वाटत. मला असं वाटतं, की आपण आपली जमीन पकडून ठेवायला पाहिजे. सारखं तुम्ही काही लोकं असतात बघा, कार्यक्रमाला पण आल्यावर ना, छान त्यांना जागा मिळालेली असते. त्यांना थोड्या वेळाने वाटतं तिकडनं बरं दिसेल का? ते तिथे जातात. मग त्यांना असं वाटतं इकडे बरं ऐकू येईल का? मग ते इकडे येतात. मग ते वाटतं पुढे खूप लाऊड आहे का? मग ते मागे जाऊन बसतात. आणि त्यांचा कार्यक्रमच बुडतो. हं. तुमची जमीन तर पकडून ठेवा. तुमची जमीन तुम्ही काय ठरवलंय, की मला चांगली काव्य पाहिजेत. मला कवितेला परिपूर्ण चाल करायची. कॅची चाल असं काही वेगळं नसतं. कवितेची चाल असते. हे आपलं ठरलंय ना, तेच आपण आपल्या मुलावर पण संस्कार करतोय की. तर ती आपली जमीन सोडून तुम्ही गेलात, तर तिथे जाईपर्यंत ह्या जमिनीवर पण ही पण तुमची राहत नाही आणि ती तुमची कधीच होत नाही. कारण तो तुमचा स्वभावच नसतो. त्यामुळे मला अशी भीती नाही वाटत. मला कसली भीती वाटते सांगू? उर्मी कमी होण्याची भीती वाटते. की मला सुचलं, पण मला असं वाटलं की मला नाहीच ऐकायचं. तर काय होईल? आणि न सुचण्याची भीती वाटते, की ही कविता समोर आहे, कविता खूप आवडली आणि चालच नाही सुचली तर? ही 2 भीती आणि मी हृदयनाथजींना बोलून पण दाखवलं, की दोन्ही असे असे आशीर्वाद आहेत, की ते किती आहेत, त्याची नेमकी बाटली किती गोळ्या आहेत त्याच्यात चालीच्या हे कळतच नाही. आणि चाली उद्या सुचत राहिल्या, पण जर तू माझ्याकडे उद्या गप्पा मारायला आलास घरी, तर आत्ता जी मला उर्मी आहे, की "अरे विनायक, तुला विंदांची नवीन आत्ता मी एक चाल केली आहे, पुन्हा वाटत आहे, ती ऐकवतो." किंवा शुभूसाठी गाणं केलंय ते ऐकवतो. ती उर्मीच नाही वाटली, की मला सुचलंय पण मला नाही ऐकवायचं. हे दोन्ही टिकेल ना, याची एक उत्सुकता आणि थोडीशी मनापासून मला याची भीती पण वाटते, की अ, आजूबाजूचा कधी-कधी तो त्या निगेटिव्हिटीचा डोंगर इतका मोठा होत जातो, की आपण किती ती आपली घागर जपायची म्हणली, तरी असं वाटतं की नाही यार मला मला माझी दारं बंद करून आतच बसायचं. मला तुम्हाला ऐकवायचंच नाही. अशी वेळ नाही ना येणार. अशी एक भीती वाटते पण अ, आत्ता तरी नवीन-नवीन ऐकावं असं वाटतंय. कवितेला चाल कशी सुचते? याचं उत्तर जर माहिती असतं ना,
तर याची 21 अपेक्षित, नवनीत मार्गदर्शन, याचे ऑनलाईन कोर्सेस, त्याचं काहीच नसतं आणि कुठे सुचेल हे पण सांगता येते आणि तुम्ही नेमके कुठे घुसाल. म्हणजे धाव घाली आई आता पाहते सकाळी असा अभंग मी जेव्हा वाचला तर आई इथे सुचला मला. तो धावलेला नाही सुचला की आई धाव घाली आई, ताई धाव घाली आता पाहते सकाळी आई धाव घाली आई. ते तिथे सुचलं का मला ती हाक वाटली आणि मग ना व्हिज्युअल काय होतं की ती मॉन्टेसरीत मुलं पहिल्यांदा शाळेत जातात ना की जी आईने हात ते आई सोडवते पण हात सोडतच नाही, नको मला नाही जायचंय आई घाल. आता ह्याला काय लॉजिक आहे? काही लॉजिक ह्याला मी खरं सांगतो, मी शुभंकर पहिलीत होता, अनन्या ज्युनियर केजीत होती. मी त्यांची शाळा अभिनव विद्यालय, मी आणायला त्यांना गेलो होतो आणि तिथे मला संदीपने आदल्या दिवशी कविता लिहून दिली होती, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई. बर. आणि आमच्या दोघांचा एकत्र रेडिओवर इंटरव्ह्यू होता. तिथे मला ती पहिली ना, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही, इथपर्यंत तिथे सुचली होती. पण मी नाही एकटी एकटी घाबरलीस ना, इथे परत आलो होतो मी. नाही एकटी एकटी घाबरलीस ना असं मी म्हणत होतो एक अख्खा दिवस. आणि यांच्या शाळेबाहेर मी उभा होतो आणि मला ती शाळा सुटल्यानंतर अशी सगळी मुलं येतात ना, तर ते येताना मला ती ना 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 ह्याचा या गाण्यात फार मोठा वाटा आहे. कारण ना टेक्निकली बघितलं तर तो एकच कोमल सूर लागतो त्याच्यात. सारे ग रे सा नि ध प म ग रे सा, सारे ग म प ध नि सा, प सा नि सा प सा नि सा नि रे सा नि ध, ध सा 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 रे से रे ग रे सा ग रे, सा रे ग रे सा नि प ध नि ध प ला ला ला. आता इथे कुठेतरी असं होतं, ते इथे होतं. ते मला आता ही काय लॉजिक आहे काय माहिती नाही. मला ते लांब गेलो नाही आणि मी काय नाही गाडीत बसलो होतो वाट बघत आणि ते येताना दिसत होते आणि मी ना 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 ही नोट एकदम सुचली आणि मला कळलं आता गाणं सुचलं. मग पुढचा अनुभव असतो की म्हणजे आली होती जाम झोप गुडूप झालो असतो, हा अनुभवाने ती पुढे चाल सुचत जाते. पण पहिला जो उद्गारासारखं जे सुचतं ते पण एक मला असं वाटतं की तो पण योग असतो की शुभूचा आवाज माझ्या आयुष्यात येणं हा पण फार सुंदर योग होता. त्याचा आवाज येणंच म्हणतो कारण त्याच्या आवाजात त्या एकटी एकटीची प्युरिटी किंवा आता ज्यांनी तेव्हा आता समर्थांचं श्रीरामस्तुती गायलंय, तर मला सुचलेल्या चालीची प्युरिटी मला कुठे सापडली तर शुभंकरच्या आवाजात सापडली. ही ती प्युरिटी की जी आपल्याला आपल्या चालीत आहे. तर तो प्युअर व्हॉइस सापडणं हा पण योग असतो. हे देवाने योजलेलं असतं सगळं. मी कदाचित ऐकणारा आपल्या रसिकांना हा खूप देवभोळा माणूस आहे. येस मी आहे. आणि का 700 पेक्षा जास्त वेळा तो उद्गार सुचणं हे माणसाचं काम नसतं. ही देवाचा आशीर्वाद आणि रसिकांच्या प्रेमाचे कण असतात सगळे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बँकॉक, दुबई ज्या ज्या देशात गेलो, ती लोक जी हात पकडून म्हणतात ना, तुमची गाणी खूप ऐकतो, तुमच्या गाण्यांनी खूप आम्हाला आयुष्यात महत्वाचे. कोणी म्हणतं दूरदेशी यायला बाबा ऐकून नोकरी बदलली, कोणी म्हणतं आमची पोरं एका माकडाने काढले दुकान रोज गातात, अगोबाई ढगोबाई गातात. हे सगळे आशीर्वादच असतात ना. हे जेव्हा हात पकडतात ना असे रसिक, तर ते सगळे हात असतात ज्याची ऍक्च्युली चाल होते. चाल कशी सुचती बरोबरचा दुसरा प्रश्न की जे तुमच्या एका कार्यक्रमाचं नाव आहे कवितेचं गाणं होतं ना, कवितेचं गाणं होतं म्हणजे काय होतं? 1+1=11 होतं. कवितेचं गाणं होतं म्हणजे 1+1=2 नाही होत. 1+1 जसं असतं ना की दोन मित्र एकत्र आले की ते वेगळे दिसायला लागतात. दोन ऍक्टर्स असतात. आता की मी आणि संदीप एकत्र गाणं करतो तेव्हा 1+1 11 होतं. तर तसं नुसतीच कवितेचं ट्रान्सलेशन झालं तर ते 1+1 2 होतं. पण जेव्हा आपण एखादं म्हणजे आता अगदी ताज्या गाण्याचं उदाहरण देतो, जी कॉम्प्लिमेंट मला खूप यूट्यूबवर पण खूप लोकांनी हे लिहिलं की पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होनी कुशीत
अन पदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे, पुन्हा पुन्हा वाटते, पुन्हा पुन्हा वाटते. हे पुन्हा पुन्हा वाटते विंदांच्या कवितेत लिहिलेलं नाही त्यांनी. हे हे इथे 1+1 होतं की मला पुन्हा पुन्हा वाटतं आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर वाटतं. मला 10वी झाल्यावर एकदा वाटलं की मला परत शाळेत पहिलीत जायचंय. मला डॉक्टर झाल्यावर परत वाटलं की नाही मला परत छोटं व्हायचंय. मला आता ह्या एजला आणि ह्या स्टेजला परत वाटतंय. आणि ते तो मी पाहिजे नाही, ती आई पण पाहिजे. आपले पालक म्हातारे होताना बघणं हा पण खूप त्रास असतो. सगळी धावाधाव करत सगळं मुलांचा अभ्यास स्वयंपाक करत मग परत नोकरी करून सायकलवर आम्हाला ट्रिपल सीट आई न्यायची मला आणि माझ्या बहिणीला गणपती बघायला किंवा तर आपली आई मावशी मामा हे आता ते जे असे होते सुपरमॅन आणि सुपरवूमन ते सगळे आता थोडेसे थकलेत हे बघणं पण त्रासाचं होतं. म्हणूनही पुन्हा पुन्हा वाटत. हा दुसरा पण एक पर्स्पेक्टिव्ह असतो की पुन्हा वाटत तुलाही तसंच बघावं. खूप रॅन्डम प्रश्न खरं तर वेगळा प्रश्न विचारणार होतो, पण हा जो ठहराव आहे या सगळ्या विचारांचा समजून घेण्याचा, आज आम्ही दर 30 सेकंदाला पुढचा विचार करतो रफली. त्याच्याहून कमी 4 सेकंदाला रील केलं नाही तर व्हिडिओ पण पोचत नाही. उरलाय हा ठहराव इतका विचार करायचा शांतपणे? आहे की त्याच्याशिवाय का आपल्या कवितेचं गाणं होताना असेल बाकी बाब आणि मीला येतात की लोक मनापासून. एकच आहे की आपणच एकमेकांना म्हटलं ना ठहराव नाही ठहराव नाही तर नाही ठहराव आहे. ठहराव ज्यांना आहे ज्यांना तो हवा आहे त्यांनी आपण एकत्र छान भेटूया. कारण याची संख्या जर रोडावली तर पुढच्या पिढीत जर एखाद्या माणसाला बाभा बोरकर ऐकवायचे असतील त्याला ऑडियन्सच मिळणार. आपण आपल्या पुढच्या पिढीवर त्या ठहरावाचे संस्कार करायला पाहिजे की नाही नाही तर हे ऐक शांत बस. माझ्या मुलीला अनन्या क्रिकेटर आहे. तिचा काही असा खूप जड साहित्याची अभिजात संगीताशी असा काही खूप थेट संबंध आलेला नाही. पण तिला मी मुद्दाम फोनवर ही विंदांची कविता ऐकायचा अर्थ सांगितला ती म्हणलं नाही का ते हा गोट आहे. आता गोड नव्हे गोट. आता गोटची तिने तिच्या परिभाषेत दाद दिली. पण तिला मी सांगितलं की जेव्हा सांगितलं की हे व्हिज्युअल बघ की खोल संथ श्वासांची चौरी टाळूवरती सतत ढळावी. तर काय व्हिज्युअल आहे बघ की बाळाला इथे धरल्यावर आईचा श्वास बरोबर टाळूवर पडतो. हे त्यांनी किती सुंदर लिहिलं. आई शपथ भारी आहे गोट आहे. ही दाद कशी आली? हा तुम्ही पालकांनी फक्त खाण्याच्या पदार्थावरचे कॉन्टेंट नसतात बघायचे, गाण्याच्या पदार्थावरचे पण कॉन्टेंट बघायचे असतात की काय देतोय मुलांना ऐकायला. किंवा तिला मी होल बॉडी मसाजला घेऊन गेलो होतो गिरीश कुलकर्णीच्या नाटकाला की हे नाही हे बघा. हे तुम्हाला कदाचित थेट वाक्य टू वाक्य कळणार नाही, ऑन द होल काहीतरी जाणवेल की नाही. तर म्हणजे आणि हे मी माझ्या विद्यार्थ्यांना पण करतो की त्यांना कदाचित असं वाटत असेल की सर किती वेळ कवितेविषयी बोलतायत. वाटू दे. तुम्हाला ते समजल्यानंतर त्यांचे पालक जेव्हा म्हणतात ना की घरी येऊन माझ्या मुलीनी किंवा मुलांनी निश्चयाचा महामेरू आम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला की आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सगळ्या ठाई म्हणजे काय हे मुलांनी त्यांच्या आईवडिलांना सांगायचा प्रयत्न केला. तर हा ठहराव आपण जपू शकतो आणि हा एकमेकांना देऊ पण शकतो. त्यामुळे घाबरून जाण्यासारखं मला काही वाटत नाही. आणि असंही नाही आहे म्हणजे आता शुभंकर अनेकदा त्याला सांगायला लागतं की अरे आता बास याच्यावरचं ते तो सलग आता सध्या जर त्याला मनात असं आलं ना की बीटल्स किंवा मायकल जॅक्सन आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे तर तो 4-4 तासही व्हिडिओ बघू शकतो किंवा वाचू शकतो. ठहराव आहे. आणि मी फक्त माझ्या मुलाबद्दल नाही म्हणत, गावोगावी अशी मुलं भेटतात ज्यांच्यामध्ये ठहराव आहे. मग तो कवितेत असेल, गाण्यात असेल, वादनामध्ये असेल, इतरही क्षेत्र आहेत. म्हणजे योगापासून अनेक क्षेत्र आहेत की ज्याच्यात लहान मुलांना फक्त त्यांच्या पालकांनी त्यांना त्या बाबतीत डिस्करेज करता कामा नये. काय करतोय रे तू? त्याच्यापेक्षा नाही तो काहीतरी करतोय, तो एका जागी बसतोय छान, तो भले त्या शिंपल्यांची डिझाईन करतोय, तो भले चित्र काढतोय, त्याचा ठहराव आहे ना त्या ठहरावाचं कौतुक करा असं मला वाटतं पालकांचं.
हा टँजंट होता. मूळ प्रश्न असा सुचलेला, की जेव्हा कवितेचं गाणं होतं, तेव्हा 750 गाण्यात असं कधीतरी नंतर वाटलं, की "अरे यार, हे फसलं." चालीच्या बाबतीत नाही वाटत, कारण ती तेवढा वेळ घेऊन केलेली असते. काही जागा अशा वाटतात, की अरे हे ना गाणं आपण ह्याच्याऐवजी असं अशा पद्धतीने केलं असतं, तर बरं झालं असतं. ह्याच्याऐवजी आपण काही वाद्यच नको होती, नुसतं गुणगुणायला पाहिजे होतं का? असं वाटतं. कधी-कधी असं वाटतं, हा काळ आपला चुकला का हे गाणं करायचं? आपण हे थोडं नंतर करायला पाहिजे होतं का? थोडं आधी करायला पाहिजे होतं का? तशी काही गाणी फार परफेक्ट झाली. दमडल्या बाबाची गाणी टायमिंगच इतकं भारी होतं, की ते घराघरात पोहोचलं. पण आत्ता अगदी फॉर एक्झाम्पल, की या क्षणाला समजा पुन्हा वाटते तसेच हे येऊले गाणं आहे. तर हे गाणं समजा 2002 साली आलं असतं. तर तेव्हाची जी सेन्सिटिव्हिटी लोकांनी कदाचित ते गाणं घराघरात लोकांनी गायलं असतं. आता ती कुशीत यावे किंवा अभयाखाली ही परिभाषा किंवा ही अशा प्रकारची लँग्वेज बोलतात का लोकं? हं. तर असं वाटतं, की टायमिंग चुकलं असं वाटतं. कधी-कधी असं वाटतं, की आपण थोडा हट्ट करायला पाहिजे होतं का? हट्ट सोडले आपण उगीचच काही-काही ठिकाणी, की बरं मग ठीक आहे. नाही आपण हट्ट धरून ठेवला पाहिजे, की नाही, नाही मला हेच ऐकवायचं आहे. प्रत्येक ठिकाणी काही येऊन तुम्ही तुमची जी पॉप्युलर कॅची गाणी आहेत तेवढीच ऐकवण्यापेक्षा काही ठिकाणी हट्ट लावून द्यायला पाहिजे होतं का? पण मला ऑन द होल असं वाटतं, की अ, देवाच्या मनात होतं, की यांनी छान गाणी करावी आणि अ, ते अगदी कालपर्यंत आजपर्यंत आहे आणि पुढची पण गाणी येतायत. आता पुढचं किती इंटरेस्टिंग गाणं आहे, जे मला वाटतं काळाला रिलेव्हंट आहे. हं. जी संदीपची कविता आहे, की "असा कसा येतो मला राग, कानामध्ये ओरडतो वेड्यागत वाघ." तर हे लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आहे, की राग आला की लोकं रस्त्यात वेड्यागतच वागतात. हो. चर्चा करतच नाहीत, मारायलाच उठतात. तर तो तो जो कानामध्ये राग ओरडतो ना, की आता वेड्यासारखा वाघ, त्याचं गाणं आहे. हं. सो आणि मी खरं सांगू का, मला निगेटिव्ह बोलायला, निगेटिव्ह विचार करायला आवडत हं. सुटल्या असतील काही गोष्टी, झाल्या असतीलच. असं काय परिपूर्ण सगळंच्या सगळे प्रत्येक डावाला तुम्हाला 6 पडतच नाही. बरोबर. कधी 2 पडणार, कधी पण तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे मी तुमचं, लेख लिहिलेले आहेत, सिनेमा केलेला आहे, त्याला अवॉर्ड आहे, गायक आहात. आधी कोण आहात या सगळ्यातले? संगीतकार, गायक, लेखक, दिग्दर्शक? मी अगदी माझं सगळ्यात आवडती माझी भूमिका आहे शुभंकर अनन्याचा बाबा. आम्ही तिघं असताना मी त्या बाबा भूमिकेत असताना मी जितका स्वतःला आवडतो, तितका मी कुठेच आवडत नाही. हं. कलाकार म्हणून विचारलंस तर मला म्युझिक डायरेक्टर म्हणून सगळ्यात मला मजा येते. आपलं एखादं नवीन गाणं घडत असताना मग ते दुसरा गाऊ दे, आपण गाऊ दे. नवीन गाणं जेव्हा येत असतं ना, तर ते गाणं पूर्ण झाल्यानंतर आपण अशा नवीन जन्मलेल्या बाळाकडे बघतो त्याचा आनंद मला तो देतो. आणि असं हां. आणि चित्रपट मला असं वाटतं, की तो तसा सुचला परत. एकदा काय झालं इतकी युनिक गोष्ट, तर करावी असं मला वाटतंय. ओढून-ताडून किंवा दर 2 वर्षाला एक चित्रपट यायलाच हवा का? तर असं मला वाटत नाही. मला असं वाटतं, की जो चित्रपट येईल तो उमटायला हवा ठळकपणे. जसे देवाच्या कृपेने पहिले दोन्ही चित्रपट उमटले. पण असं वाटतं का, की जी गाणी पोहोचली अ, तेवढीच लोकांना माहीत झाली, कदाचित अजून गाणी अजून पोहोचायला हवी होती? थिएटरला वाटणार, की माझं काम अजून पोहोचायला पाहिजे होतं. हं. पण मी तर त्याच्या म्हणजे पेला भरलेला आहे कडे बघतो मी. हं. तो रिकामा पेला ते असणार म्हणजे कसली खंत. एक 150-200 गाणी, त्याच्यातली 60-70 बालगीतं घराघरामध्ये पाठ आहेत. हे काही कमी आहे का? ही देवाची कृपा कमी आहे का? किंवा हे जे लोकांनी दिलेलं प्रेम आहे, तर सारखी खंत करणं, हं. तर ते कुरकुर करणं हा सगळ्यात सोपा भाग असतो, जो मला खरंच आवडत नाही. दुसऱ्यांनी पण केलेला आणि मला करायला पण आवडत नाही. आणि ह्या लोकांकडनं मी परत ह्या लोकांकडनं हे शिकलो. हं. असं कधी हृदयनाथजी म्हणलेत, की समईच्या शुभ्र कळ्या पॉप्युलर नाही झालं माझ्या गेले दयाचे राहून इतकं. नाही ते पण तेवढंच भारी गाणं आहे म्हणले ते. हं. सुधीर मोघे कुठे म्हणले, की माझी काव्यसंग्रह माझा हा एकच कसा गेला हे स्वतंत्र ते भगवती नावाचा सुधीर मोघेंचा काव्यसंग्रह आहे. फार कमी वाचला गेला. प्रत्येक स्वातंत्र्यवीरावर एक कविता आहे आणि अप्रतिम आहे. अप्रतिम काव्यसंग्रह. म्हणजे लोकमान्यांविषयी त्याच्यातल्या काही ओळी आहेत, की जगा वेगळा होता तरी हा जनतेचा नेता. लोकमान्य या शब्दाला की तो भूषण होता.
विराट देशही होय पोरका तो गेला तेव्हा, आभाळाला फुटला पाझर तो गेला तेव्हा, सहस्त्रनयनी जणू नियंता शोकाकुल होता, नररूपे अवतरलेला तो पुरुषसिंह होता. आता हे हे कोणाला पाठ नाहीये, हे कोणाला माहिती नाहीये. पण म्हणून ते कमी नाही होत त्याचं. तर मी यांचाच आदर्श मानतो परत, की सगळंच्या सगळं नाही, पण ही ही कमी गोष्ट आहे का, की आत्ताच्या काळात बोरकरांची कविता ऐकायला, तव नयनांचे दल हल्ले ऐकायला किंवा संदीप प्रकाशाचा अजून जो सोने ऐकायला कॉलेजमधली मुलं तिकीट काढून येतात. ही मी काय म्हणूया त्या सरस्वतीची कृपा समजतो, की ते आलं. खंत तर ठीक आहे, म्हणजे ते कुरकुर करण्यात पॉईंट नाही. पण 2 थेट प्रश्न विचारतो. एक, तुमची गाणी किंवा तुमचं संगीत हे अर्बन अप्पर मिडल क्लास, क्लासी आणि जातीय भाषेत बोलायचं तर ब्राह्मणी आहे, अशी मध्ये-मध्ये टीका होत असते, असं तुम्हाला वाटतं का? मी परत तेच म्हणतो, की तुम्हाला जे सुचतं तेच तुम्ही करणार. आता मी लावण्या केल्या का, तर भरपूर लावण्या केल्या. राती अर्ध्या राती असं सोडून त्याच्याने खूप खूप ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी तर ते येऊ नये असे पण व्हिडिओ राती अर्ध्या रातीवरचे आलेले, किंवा देही वणवा पिसाटला गेलं, राणी माझ्या मळ्यामध्ये घुसशील का केलं. लावणी आत्ता मी नवीन करतोय. पण चांगलं काव्य जे समोर येईल ते मी करतो. पण म्हणून मी मुद्दामून, आता मी आनंद भाऊंनी पण माझं ते मला उडू 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 झालं या, तुला बघून बघून गेलो या, दंगून उन्हाचं चांदण झालं या, माझ्या उरात धड धड होती या, फडफड जीवाचं पाखरू झालं या, मला उडू उडू. हे पण करायला मला तेवढीच मजा आली. पण मी रोज उठून मला उडू उडू झालं या, हा माझा स्वभाव नाहीये. मला असं वाटतं, की गंभीरही करायला हवं, इमोशनली करायला हवं, प्रेमगीतं पण करायला पाहिजेत. तर असं म्हणजे प्रत्येकच मेकरविषयी तुम्ही असं म्हणू शकता, की यांनी यांच्यासाठी मात्र का नाही केलं. तर केलं नाही किंवा केलं नाही. जे सुचलं ते केलं. ते जिथपर्यंत पोहोचलं तिथपर्यंत पोहोचलं. मला आवडेल, की अभंग किंवा लोकगीतं अगदी प्रत्येक छोट्या-छोट्या गावात म्हणली गेलेली. पण तसं मला अजून देवाने मला सुचवलेलं नाहीये. तर तसे एफर्ट्स, म्हणजे आता मला बहिणाबाईंची गाणी करायची आहेत. मला खूप दिवस माझ्या मनात आहे, की बहिणाबाईंचा एक अखंड संग्रह करावा. तर ते एक डोक्यात आहे. पण मुद्दाम खरं सांगू का, ओढून-ताणून केलं ना, तर ते कुठेच पोहोचणार नाही. मी जसं मगाशी म्हटलं, की ती खुर्ची बदलत राहिला तो माणूस ना, तर तुम्हाला तो कार्यक्रमच बुडतो. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची जमीन पकडून ठेवा. तुम्हाला जे सुचेल ते. आणि मला असं वाटत नाही बरं का, की एक ठराविक क्लासच ठराविक गाणी ऐकतो, असं मला वाटत नाही. मला असं वाटतं, की सगळेजण ऐकते तिथपर्यंत पोचतं की नाही, आणि ते कसं पोचतं, हा मला वाटतं. कसं पोचतं? तर तुम्ही जर छान समजावून सांगितलं, तर सगळ्यांनाच, लहान मुलांना सुद्धा आणि पूर्णपणे अशिक्षित माणसाला पण अत्यंत अभिजात शब्द, जड शब्द पण आवडतात. तर ते योग्य पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचले. थोडं ब्रॉडर येऊन विचारतो, कलेमध्ये क्लास आणि मास असा भेद असतो का? नाही, कलेमध्ये टिकणार आणि न टिकणारं असं 2च भाग असतात असं मला वाटतं. कारण नाहीतर मी पण आज किती वेळा तरी म्हणजे नवीन पोपट मला अतिशय आवडणारं गाणं, बिलनची नागिन निघाली, मला म्युझिक पीसेस सकट पाठ आहे. आणि मला भीमसेनजींचे सगळे अभंगही माहिती आहेत. मी अभिषेकी बुवांच्या रचनाही गातो आणि खळे साहेबांच्या पण आहेत. सो हे काय आहे सगळं? बिलनची नागिन निघाली, माझं लहानपणी दादरला मामाकडे गेलो होतो तेव्हा जाऊन कॅसेट आणली होती. ता 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 टा 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 टा. ता रा 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 रा. तर हे छान आहे की. टिकणार आहे. टिकलं की. आता आनंद भाऊंचे वडील प्रल्हाद शिंदे साहेबांची गाणी किती सुंदर आहेत. आमचे बाबा विठ्ठल उमप काय सुंदर आहे. सगळं हे शाहीर साबळेंची गाणी किती सुंदर आहे ते. त्याच्या पलीकडे पण जाऊन मी म्हणेन, ज्यांची आपल्याला नावच माहिती नाहीत, अशी जी लोकगीतं जुनी कुठली तरी ती पण आपण अजून गुणगुण टाकू. तर कुठला आपण क्लास आणि मास असापेक्षा ते टिकलेलं, ते टिकलं. त्याच्याच बरोबर लख लख चंदेरी तेजाची किंवा मनसुद्ध तुझं अच्छी मुलं म्हणतात, त्याचं परत आत्ताच्या चित्रपटात रिमेक करावासा वाटला. का करावासा वाटला? ते क्लासी होतं का मासी होतं? ते चांगलं होतं आणि ते टिकणार होतं म्हणून त्याचा रिमेक झाला. आजही
ग साजणी आली ठुमकत नारलच. हे क्लासी आहे का मासी आहे काय म्हणणार याला? जीवा शिवाची बैल जोड, डौल मोराच्या मान. प्रत्येक गॅदरिंग मध्ये नाचतात लोक. काय काव्य आहे? हम्म. हो की नाही? धरती आबाळाची चाक, त्याच्यावर दुनियेची ओ गाडी, सूर्याचंद्राची ओ जोडी, त्याच्यावर त्याच्यावर स्वर्गाची माडी. कोणाला अर्थ माहिती आहे? हा क्लासी आहे का मासी काव्य आहे? अत्यंत क्लासी काव्य आहे. हे जगाचं वर्णन आहे. धरती आबाळाची चाक, त्याच्यावर दुनियेची ओ गाडी, ही गाडी ओढून नेते दुनिया. तशी ही माझी माझी जीवाशिवाची बैल जोड आहे. आणि त्यांनी ते जगाचं प्रतीक दिलंय ती बैल जोडीला. पण लोक हे काय, हे टिकणार आहे म्हणून आहे. छडी लागे छम छम विद्या येई. कधीच गाणं आहे. ब्लॅक अँड व्हाईट चित्रफित पण बरी नाहीये, टिकलंय ना. हिंदीतला पण तसंच आहे. किती आता जुनी गाणीच परत परत का करतायत हिंदीत? तर मला हे दोनच प्रकार वाटतात संगीताचे, जे टिकतं आणि जे टिकत. शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय गायन पूर्ण वेळ करावं असं वाटलं नाही? सुगमच का? खूप वाटलं होतं. अभ्यास करत होतो त्या वयामध्ये, मनापासून. शाळेचा, कॉलेजचा, मेडिकलचा. आणि शास्त्रीय संगीताला ज्या वयामध्ये तुम्ही शिकायला पाहिजे, जेवढा वेळ द्यायला पाहिजे, तो तेव्हाच द्यायला पाहिजे. त्याच्यानंतरही शिकता येत नाही असं नाही, पण साधारण वयाच्या असं धरूया 27-28 वर्षापर्यंत माझं ठरतच नव्हतं की डॉक्टरी करायची आहे का संगीत करायचं आहे. शास्त्रीय संगीताला ना ती तसा वेळ आणि तोपर्यंत मला ना कविता या गोष्टीचंही तेवढंच वेळ लागलं होतं की कविता आणि त्याचं गाणं, कविता आणि त्याचं गाणं, कविता आणि त्याचं गाणं. तर कवितेचं गाणं असं म्हटल्यानंतर माझं थोडंसं त्या शास्त्रीय गायनापेक्षा इकडे लक्ष जास्त गेलं. पण आजही माझ्या अनेक रचनांमध्ये आता म्हणजे घन वदन मदन मोहन, त्या बंदिशी सारख्या अनेकदा सुचतात कधी कधी, किंवा माझे जगणे होते गाणे असेल, किंवा अनेक रागबद्ध रचना आहेत, ओंकारानदी अनंत असेल, खूप गाणी केली. तर शास्त्रीय संगीत मला आवडतं, खूप ऐकायला खूप आवडतं. आजही कुमारजी मी तासन तास ऐकत असतो, रशीद खान साहेब किंवा हे सगळे माझे मित्र, पण सगळ्यांचं मला ऐकायला खूप आवडतं. मालिनी राजूरकर, किशोरीताई. तर क्लासिकल ऐकण्यातनंच तुम्हाला ना ती बैठक तुमची बनत जाते. ठहराव कसा बनतो, तर तुम्ही चांगलं ऐकत पण राहिलं पाहिजे सतत. शेवटच्या टप्प्यातले काही प्रश्न. ही मुलाखत जे बघत असतील त्यातल्या कुणाला जर का पूर्ण वेळ संगीतकार, पूर्ण वेळ गायक व्हायचा असेल, तर इकॉनॉमिक्स कसं असतं? आता मी म्युझिक लेव्हल्सबद्दल मध्ये खूप वाचतो. मग त्यांचे क्लॅशेस असतात. कॉपीराईटचे स्ट्राईक YouTubeच्या व्हिडिओवर येऊ नयेत म्हणून आम्ही सतत यूट्यूबर्स एकदम असे कॉन्शियस असतो, की अरे कुठलं म्युझिक वापरतोय, काय करतोय? तर म्युझिकचं इकॉनॉमिक्स कसं बदलतंय, काय घडतंय, काय बिघडतंय? म्युझिकचं इकॉनॉमिक्स ना इम्प्रपोर्शनेट झालं सोशल मीडियाने. इम्प्रपोर्शनेट म्हणजे काय? तर पूर्वी असं होतं की आता ज्याच्या मैफिली इतक्या 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 झाल्या, किंवा ज्याच्या मैफिलीला अशी गर्दी झाली, तो माणूस साधारण त्याच्यातनं उदरनिर्वाह करू शकतो, किंवा ज्याला सतत तो रेकॉर्डिंग करतोय. आता असं झालं की मी घरातच बसलो, मी कुठेही गेलो नाही, आणि मी फक्त सोशल मीडियावर इतके फॉलोअर्स माझे वाढवले, सगळी लता दीदींची गाणी गाऊन, आशाताईंची गाणी गाऊन, की माझा उदरनिर्वाह त्याच्यातच चाललाय. तर आता मी असं म्हणेन की आता तुम्हाला MBBS झाल्यानंतर अपेंडिक्सचं ऑपरेशन पहिल्यांदा शेजारी उभं राहायला द्यायचे डॉक्टर, आणि मग MS झाल्यावर तुम्हाला किंवा सेकंड इयरला MSच्या पहिलं अपेंडिक्स, की छोटं ऑपरेशन त्या मानाने, ते करायला द्यायचे. आता 11वीतच अपेंडिक्स. संगीताच्या 7वी-8वीतच मैफिली, संगीताच्या 5वीतच तुमचे व्हिडिओ पण येतात, की तुम्हाला ग्रॅज्युएट न होताही तुम्हाला पैसे मिळू शकतात. पूर्वी मी जसं म्हटलं, समीक्षकांची भीती वाटायची. कार्यक्रमाला बापरे सुधीर मोघे आलेत, आनंद मोडक सर आलेत, बापरे कार्यक्रमाला गजाननराव वाटवे आलेत. बाबूजींसमोर मी चाल ऐकवली, थरथरत होता हात माझा. 2-3दाच मी हात थरथरताना बघितलंय स्वतःच्या पेटीवर. एक बाबूजींना गाणं ऐकवताना, दुसरं दीदींना आता विसरायचे क्षणाची चाल सांगताना, आणि हृदयनाथजींबरोबर पहिला मैत्रजीवांचे कार्यक्रम करताना.
कारण तो त्यांना दिलेला मान असतो. आता असं असतं की या माणसाचं गाणी खूप पॉप्युलर असतील, फॉलोअर कोणाचे जास्त आहेत. सो इकॉनॉमिक्स हे जेव्हा फॉलोअर्स नंबरवर बदललं, तेव्हा आता इट इज नॉट प्रपोर्शनेट टू द टॅलेंट ऑर द क्रिएशन्स. तुमची क्रिएशन्स एवढी एवढी आहेत म्हणून तुम्हाला एवढा पैसा मिळणार असं नाही आहे. तुमची क्रिएशन एकच आहे, पण तुम्ही ते रोज असं पोचवताय की तुम्हाला त्याच्यातनं पैसा मिळेल. तो आत्ताचा काळ, मी असं म्हणेन, आत्ताचा काळ त्या मानाने खूप सोपा आहे. कारण तुम्हाला धडपड करत एका ठराविक टप्प्यापर्यंत पोहोचायची गरजच नाहीये. तुम्हाला फक्त क्लुप्त्या माहिती असतील किंवा तुम्ही योग्य माणसाच्या थ्रू जात मार्केटिंग करत राहिलात तर. आणि इव्हेंट्स किती वाढल्या बघ. बारशापासून ते श्रद्धांजली सभेपर्यंत गाण्याचे कार्यक्रम. तर प्रत्येक ठिकाणी इव्हेंट करायचे, प्रत्येक ठिकाणी गायक पाहिजेत. मग प्रत्येक गायक असं आहे का की बाबा त्याला कोणी समीक्षण करणार आहे की यांचे सूर कमी लागले, यांनी नाही आहे तुम्ही. सो चांगलं आहे. तुम्हाला सगळ्यांना जो तो 96 ते असं म्हणूया आत्तापर्यंतचा असा काळ होता की तुम्हाला तुमची गर्दी ही तुम्ही काय सादर करणार याच्यावर होती. पूर्वीचे गायक तर म्हणायचे की त्यांची गर्दी आटली, नंतर त्यांच्या मैफिली रंगीन अशा झाल्या, कारण त्यांनी तेच गायला सुरुवात केली वगैरे. आता काय असं होणार नाही. सो कदाचित असं मात्र होईल की 5च वर्ष आहेत तुमच्याकडे. त्याच्यात तुम्ही पैसा करा, मग हवं तर एक हॉटेल टाका, एक रिसॉर्ट टाका आणि त्याच्यानंतर मग. तर तुम्हाला काय हवं आहे याच्यावर. तुम्हाला गाण्यातनं 5 वर्षात भरपूर पैसा मिळवायचा आहे का तुम्हाला आयुष्यभर गाणी गायची आहेत. तर मला असं वाटतं की एका ठराविक लेवलची सुख, म्हणजे तुमच्या गरजा किती आहेत हे आपल्याला ॲक्च्युली लॉकडाऊन दाखवतं. की 2 वेळचं तुम्हाला पोळी भाजी खाऊन तुम्ही घरात राहत होतात. लॉकडाऊननी खूप गोष्टी इथले क्लिअर केल्या असं मला वाटतं. तुम्हाला कोण पाहिजे हेही लॉकडाऊननी दाखवलं. तुम्हाला किती पाहिजे हेही लॉकडाऊननी दाखवलं. आणि नक्की तुमचं वेड आहे का प्रोफेशन. जिथे आपण आज मुलाखतीला सुरुवात केली की जे वेड असेल तर मी घरी रोज गातच होतो मस्त. ऑनलाईन मैफिली पण करत होतो. ऑनलाईन मैफिलीतनं अशी काही थिएटरसारखे काही पैसे नव्हते मिळत, पण त्याला तिकीट काय लावलं होतं की गंमत म्हणून नाही येऊन बसू. ही गंमत नाही आहे नक्की, म्हणून तुम्ही तिकीट काढून या आणि तुम्ही ऑनलाईन ऐका. तर मला असं वाटतं की तुम्हाला आधी ठरवायला पाहिजे की तुम्हाला संगीतातून बिझनेस करायचा आहे, तुम्हाला संगीतातून आनंद 1 नंबर, बिझनेस 2 नंबर, पुरस्कार वगैरे 3 नंबर. तुमची प्रायोरिटी काय हे आत्ताच्या यंग लोकांनी ठरवावं. की मला काही करून वर्षभरात स्टेडियमवर एकदा तरी माझी कॉन्सर्ट व्हायला पाहिजे. मग तुम्ही ठीक आहे, मग तुम्ही मॅनेजर, मग तुम्ही इव्हेंट कंपनी, मग तुम्ही 2 माझी गाणी कशी रिमिक्स पण कशी होतील. का तुम्हाला मोठी इनिंग खेळायची आहे, चांगली काव्य निवडून तुम्ही करायला लागा. भले आत्ता 50 प्रेक्षक असतील पण ते तुमचे असतील. मग 50 ते 500 होतील, 500 ते 5000 होतील, पण थोडा वेळ तर द्या स्वतःला, गाण्याला, कवितेला. लोकांना पण वेळ द्या प्रेम करायला. म्हणजे आत्ताच्या आत्ता माझ्यावर प्रेम करा असं लोकांना तुम्ही सांगून कशा ते प्रेम करतील. कव्हर सॉन्ग, रिमिक्स किंवा आकापेला किंवा ते जे काही नवीन मला नावही माहित नाहीत असे जे प्रकार आलेले आहेत, पण ती ओरिजिनल्स नसतात शक्यतो. या सगळ्याबद्दल काय वाटतं? मला कव्हर्स बद्दल असं वाटतं खरंच की ती शिकण्यासाठी जरूर गावीत किंवा कार्यक्रमात जरूर गावीत. हळूहळू ना मी अलीकडे बघतोय खूप की म्हणजे आधी ते असं असतं की तुमचं घड्याळ देता मला, 2 मिनिटापुरतं द्या ना, एक फोटो काढतो फक्त, म्हणून तुमचं घड्याळ घालून एक फोटो काढायचा. आणि नंतर अत्यंत सोयीस्करपणे आणि निर्लज्जपणे हे घड्याळ माझंच होतं असं सांगायला लागायचं. हे फार खतरनाक आहे आणि हे चुकीचं पण आहे. मग त्या गाण्याविषयी म्हणजे असंही मला वाटतं की एखादं गाणं घडताना काय घडलं असेल याच्याविषयी जरूर, की असं ही रचना अशी केली, ही रचना अशी केली आहे, त्याच्यात हा राग का वापरला असेल असा माझा अंदाज आहे, असं मला उत्सुकता वाटते. आणि म्हणून त्याचं कव्हर मला करावं असं वाटतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हळूहळू करत ज्या खुर्चीवर ते बसले होते तिथे खुर्ची आपण आदराने बघायला आलोय की अरे ह्या खुर्चीत बसायचं आहे ते,
त्या खुर्चीत तुम्ही पाय वर करून असे बसताय जशी की ती खुर्ची तुमचीच आहे. ही वृत्ती मला खूप चुकीची वाटते. तर शिकण्यासाठी सगळ्यांनीच कव्हर्स गायलेले असतात लहानपणापासून. आपण सगळे इतरांची गाणी गात गात गातच शिकलेलो असतो. तर आत्ताही म्हणजे एखादं गाणं असतं आता, मेरी जान मुझे जान कहो मेरी जान, किंवा कारे दुरावा, हे सगळ्यांनाच गुणगुणून बघावंसं वाटणं, गुणगुणून बघावंसं वाटणं हे त्या गाण्याचं यश. हळूहळू करत याचे शब्द, याच्यात मी माझा एक शब्द घालू का, मग याच्यात मी माझी, आता एक संगीतकार म्हणून माझं जर उद्या गाणं असं कोणी गेलं तर मी म्हणेन की नाही अरे, मी खूप विचार केला याच्यावर, मी रात्रभर जागा होतो या एका ओळीसाठी, आणि तू नको बदलू, तू गा ना, जरूर माझं गाणं गा. त्याला त्या गाण्याचं रिस्पेक्ट दे. तू तुझ्या सोयीनी सोप्पं पण, कारण तुझ्या गळ्यातनं ते जात नाही म्हणून तू सोप्पं पण करणार, तू ती जागा पण टाळणार. विचित्र आवाज काढून, मी त्याच्याविषयी सोशल मीडियावर ऑलरेडी खूप बोललोय म्हणून बोलत नाही, पण एक विचित्र आवाज काढून काहीतरी गाणं गाणार, आणि वर त्या गाण्याविषयी तू कॉन्फिडेंटली बोलणार पण, असं नाही चालणार. तुम्ही त्या गाण्याला त्याचा रिस्पेक्ट द्या. जरूर ते शिकण्यासाठी गा, तुमच्या कार्यक्रमात गावं. जी दीदींची गाणी सगळे गातात, आशाताई फार सुंदर वाक्य बोलले होते. जिस जमी पे पाव रखने के लिए खुदा भी डरता है, हा सिर्फ पागल पाव रखता है. अशी आमच्या दीदीची गाणी आहेत. अशा त्या म्हणल्या की खुदा भी डरता है यार, अगर मुझसे मोहब्बत हे गायला कोण धजावणार, लग जा गले गायला कोण धजावणार, मालवून टाक दीप आहे, मोगरा फुललाय, हे शिकण्यासाठी जरूर गावीत. नंतरचा जो आत्मविश्वास येतो ना, की हे जणू आपलंच आहे, आणि दिदींनीच ते ऍक्च्युअली उसनं घेतलं होतं तुमच्याकडनं, अशी वागायला लागतात लोक. इतका आत्मविश्वास वाढणंही चांगलं नाही की तुमचे इन्कमिंग बंदच होईल. राईट. अलीकडे इन्कमिंग बंद झालेले खूप लोक दिसतात की त्यांना इन्कमिंगच नसतं. अहो काय म्हणतोय समोरचा माणूस. बरोबर. एक शब्द मला वापरावासा वाटतो की संगीतातली बुवाबाजी ती पण कमी व्हायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातली बुवाबाजी ही खतरनाक आहे, आपण बघतोय. संगीतातही बुवाबाजी होते की ती असा एक आभास निर्माण करून लोकांना काहीतरी इथे दैवीत चालू आहे, इतकं ते सोपं नाहीये. आणि लोकांना म्हणू दे जे काही म्हणायचं आहे. हो, बरोबर. शेवटच्या गाण्याआधीचा शेवटचा प्रश्न, 30 ते 50 या पुढच्या 20 वर्षात काय करायला आवडेल, काय करावं असं वाटतंय, काय सुचतंय? मला सारखं असं वाटतं की संगीत म्हणून माझं अजून बेस्ट यायचंय. मला अजून तिथे पोचायचं की जिथे माझ्या सर्वोत्तम गझल येतील, सर्वोत्तम बालगीतं येतील, सर्वोत्तम शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी येतील. तो सर्वोत्तमाच्या मी अजून 2 पायऱ्या खालीच आहे असं मला वाटतं. ती वेळ आता येणार आहे, तर ती यावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो की माझ्याकडनं काहीतरी उत्तम रचना व्हाव्यात, गोष्ट पण सुचतीये तर चित्रपट व्हावेत, आणि मला एक बाप म्हणून शुभंकरचं गाणं एन्जॉय करायचं आहे पुढच्या 20 वर्षात. कारण त्याचा जो प्रवास मी बघतोय तो मला खूप अभिमान वाटणारा प्रवास आहे. की अगदी अगोबाई डगोबाईमध्ये 2 शब्द गायलेला शुभंकर, मग एकटी एकटी घाबरलीस ना, आणि आता त्याची कॉन्सर्ट करणारा शुभंकर. हा प्रवासही बघायचा आहे. शिकवायचं आहे लोकांना, ज्यांना चांगलं शिकायचं आहे त्यांना गाण्यामध्ये शब्द कसे गायचे, गाण्यामध्ये श्वास कुठे घ्यायचे, गाण्यामध्ये पोचवण्यासाठी काय काय धडपड करायला लागते एक काव्य पोचवण्यासाठी, ते शिकवायचं आहे जे काही गायक असतील. आणि चांगलं ऐकायचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुढच्या म्हणजे गेल्या 30 वर्षात धावपळ करत जर काय ऐकायचं निष्ठत असेल तर मी आत्ताही ते करतो की मी आठवड्याला एक नाटक किंवा एक मैफिल तरी जायचंच असं ठरवलंय, ते कंटिन्यू करायचं. ही खरं तर मैफिल आहे, अजून बरंच बोलायला आहे, पण इतका छान 30 वर्षाचा प्रवास समजून घेता आला. मला स्वतःला एक प्रेक्षक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून ही आजची मुलाखत हीच मैफिल झाली. त्यामुळे या मैफिलीचा आत्तापुरताचा एंड या शूटिंग पुरता एखाद्या गाण्यानं करावा अशी विनंती करतो, आणि पुन्हा एकदा आभार मानतो की असंच काम होत राहू दे. गाणं गायच्या आधी तुझे आभार मानतो की मला ही आठवण करून दिली तू अश्विननी की 30 वर्ष झाली, आणि छान वाटलं आता विचार करताना पण, आणि त्या सगळ्या लोकांचे चेहरे डोळ्यासमोर आले. आज असं एखादं पुस्तक वाचल्यासारखं वाटलं मलाच
आणि या निमित्ताने जगभरातल्या त्या रसिकांना हात जोडून धन्यवाद देतो, ज्यांनी माझ्या गाण्यांवर, चित्रपटावर माझ्यावर इतकं प्रेम केलं, की ही 30 वर्ष प्रत्येक कलाकृती करताना तुमच्या आशीर्वादाचे ते कणच होते, ज्याची गाणी झाली, चित्रपट झाले. तर ती जी पॉझिटिव्हिटी मला आवडते, जी या सगळ्या लोकांकडनं मिळाली. प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो, तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो. उमले फुले इथे जे ते अखेर वठते, लावण्य रंगरूप सारे झडून जाते. तो गंध तो फुलोरा अंती धुळीस मिळतो, अंती धुळीस मिळतो, अंती धुळीस मिळतो. प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो, तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो. आणि या ओळी सुधीर मोघेंची खूप आठवण येते. तरीही फिरून बीज रुजते पुन्हा नव्याने, तरीही फिरून श्वास रचती सुरेल गाणी, तरीही फिरून अंत उगमाकडेच वळतो, उगमाकडेच वळतो, उगमाकडेच वळतो. प्रत्येक जन्मणारा क्षण शेवटास ढळतो, तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो.